हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकोने दे हरी. संत संग सर्व काळ, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीचा वार करे, वारी चुकोने दे हरी. चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, तुका मागे हे चिदान. पंढरीचा वार करे, वारी चुकोने दे हरी. विठोबा हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकोने दे हरी. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि भगवान पांडुरंग परमात्म्याबरोबर संवाद साधत आपल्या अंतःकरणातल्या भावना भगवंताच्या समोर प्रगट करत दिव्य असणारी मागणी करणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतान श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत.
विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकवणे दे हरी. प्रस्तुत आज या ठिकाणी अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने आयोजित असणारी ही भगवंताची कीर्तन रूपी सेवा, ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने, त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून, या लांडगे परिवाराच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे आणि तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी संवाद साधतायत, देवाबरोबर बोलतायत. काय बोलतायत? देवाच्या समोर उभं राहून देवाला सांगतात, देवा माझ्या अंतकरणामध्ये एक आस आहे. आस म्हणजे इच्छा, अपेक्षा. काय अपेक्षा आहे देवाने विचार. क्षणभर तर देव तुकोबरांकडे पाहतच राहिला. त्याचं कारण सगळेच लोक अपेक्षा घेऊन येतात, सगळेच अशी अपेक्षा घेऊन येतात. तुकोबर तुम्ही सुद्धा आज म्हणायला लागले माझ्या पोटात आस आहे. म्हणून आश्चर्यानं तुकोबरांकडे भगवान पाहू लागले आणि पाहून देवानं विचारलंच, सांगा लवकर काय अपेक्षा आहे. देवा काय अपेक्षा आहे असं जर विचारत असशील तर एकच मुद्दा सांगायचा आहे. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मजन्मांतरामध्ये मला अखंड तुझं दास्यत्व घडावं, मी तुझी सेवा करावी, याच्यापेक्षा मला काही त्याने अपेक्षित नाही. सुज्ञ ऐकणाऱ्या लोकांच्या एक गोष्ट लक्षात येईल की आपला वारकरी संप्रदाय नव्हे, सनातन असणारी संपूर्ण परंपरा, ही परंपरा मोक्षाच्या प्राप्तीकरिता अट्टहास करणार आहे. आणि तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून मोक्ष मागत नाहीत, जन्म मागतायत. फक्त जन्म मागून थांबत नाहीत, पुन्हा त्यांनी सेवेची, दास्यत्वाची अपेक्षा करतायत. हे त्यांनी लोकोत्तर असणारं बोल, लोकप्रवाहाच्या विरुद्ध असणारं बोल. सगळ्या लोकांनी मोक्षाच्या दिशेनं धावावं आणि साधू संतांनी जन्माच्या दिशेनं धावावं, म्हणजे विरुद्ध टोक आहेत महाराज. पण विरुद्ध टोकातलं बोलणं तुकोबरा यांचं आहे. देवा जन्मोजन्मी तुझा दास, मला जन्मोजन्मी तुझं दास्यत्व तरी जन्मोजन्मी मला तुझं दास्यत्व करता यावं, जन्मजन्मी मी तुझा दास असावं, ही माझी अपेक्षा आहे. देवाने विचारलं, ठीक आहे, तुम्हाला माझं दास्यत्व करायचंय, जन्मजन्मी तुमच्या पोटामध्ये अशीच अपेक्षा आहे, जन्मजन्मांतरामध्ये हेच करायचं, मग काय करणार दास्यत्व स्वीकार. म्हणे काय नाही, हे पंढरीचा वार करी, पंढरीची वारी करीन. आणि ती पण त्यांनी माझ्या सामर्थ्यानं, मी स्वतः त्यांनी माझ्या शक्तीनं करीन असं नाही. मग मी फक्त नियम केलाय पंढरीची वारी करण्याचा. मी पंढरीची वारी ही साधना स्वीकारेन तुझी सेवा करण्याकरता. कारण काही केलं तरी तुझी सेवा अशा पद्धतीने आम्ही करू शकत नाही. पण पायानं चालत तुझ्यापर्यंत यावं आणि अखंड तुझं चिंतन करत करत त्याने दिव्य असणारा भाव अंतकरणात निर्माण व्हावा. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन, कीर्तन ही सेवाच आहे आणि चित्ताच्या आसनावर उभा राहून करतो, हे त्याचं तात्पर्य आहे. म्हणून प्रवास करत असताना, तुझ्यापर्यंत येत असताना, पंढरीची वारी करत असताना अखंड तुझं स्मरण मला राहील आणि तीच खऱ्या अर्थानं माझ्याकडून तुझी घडणारी सेवा असेल. मग चिंतन ही सुद्धा सेवाच आहे. म्हणून चिंतन रूपी सेवा मला तुझी करायची आहे आणि ती करण्याकरिता मी वारी करणार आहे, पण माझ्या स्वतःच्या सामर्थ्यानं नाही. महत्वाचा मुद्दा आहे. मग मी नियम केलेला आहे आणि चालवण्याची जबाबदारी तुझी आहे. म्हणून पंढरीचा वार करी आणि वारी चुकवून दे हरी. हे हरी, तू माझी वारी चुकू देऊ नकोस. नियम कोणी केलाय? मी. आणि पाळायचं कोणी? त्याने. सांभाळायचं त्याने. हा महत्वाचा विचार, त्यातला भाव आहे. पण देवा वारी माझी चुकू देऊ नकोस. का महाराज एवढा अट्टहास तुम्ही पंढरीच्या वारीचा करता? याला तुम्ही दास्यत्व म्हणता, सेवा म्हणता, सगळ्या गोष्टी तुमच्या ठीक आहेत. काय प्राप्त होणार आहे वारीच्या माध्यमातून? म्हणजे काय प्राप्त होणार नाही ते विचार. देवाला म्हणूया काय मिळेल? सांगितलं, अखंड संतांचा संघ प्राप्त होईल वारीच्या माध्यमातून. आणि फक्त संत संघ होईल असं नाही. संतांची संगती का मिळवायची आहे? प्रेमाचा कल्लोळ प्राप्त करून घेण्याकरिता. कल्लोळ म्हणजे मोठा उत्साह, मोठा उत्सव, दिव्य असणारा अलौकिक भाव जगद्गुरु तुकोबरा या शब्दांमधून प्रगट करत आहेत. म्हणून त्याने त्या संतांच्या संगतीमध्ये दिव्य प्रेम, दिव्य आनंद मला प्राप्त होईल आणि म्हणून पंढरीची वारी करायची आहे. जेवढ्या गोष्टी मी तुझ्या समोर सांगितल्या, या सगळ्या गोष्टींच्या समोर लोक ज्याला मोक्ष म्हणतात, तो वळवून टाकला तरी कमी पडेल. महत्वाची गोष्ट आहे. जे जे मोक्ष मोक्ष म्हणून त्यांनी आडून बसलेले आहेत, जे तोंड सुकून बसले आहेत, कधी मिळेल, कधी प्राप्त होईल मोक्ष? मोक्षाकरिता ज्यांचा अट्टहास आहे आणि त्या लोकांच्या समोर तुकोबरा विशेष रूपाने बोलतात की मला हा आनंद प्राप्त होईल की ज्याच्यावर मोक्ष सुद्धा वळून टाका.
मग काय करणार तुम्ही संत संगतीत आनंद घेणार म्हणे. हो. कशा पद्धतीनं म्हणे. काय नाही, चंद्रभागे स्नान. तुका मागे हेच चंद्रभागेचं स्नान करेन आणि स्नान करून त्यांनी सगळ्या संतांच्या मांजळाला भेटेन. तुझ्या पंढरपुरात प्रवेश करून त्यांनी नगर प्रदक्षिणा करीन. तुझ्या दर्शनाचा त्यांनी लाभ मला प्राप्त होईल आणि या माध्यमातून मी त्यांनी जीवनाचं सार्थक अशा पद्धतीने करून घेईल. म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला यायची माझी तयारी आहे आणि ते जन्म घेऊन त्यांनी पुन्हा पुन्हा तुझं दास्यत्व करण्याची माझी इच्छा आहे. म्हणून त्यांनी तुझं दास्यत्व करण्याकरिता मी हा अट्टहास करतोय. म्हणून माझी ही अपेक्षा, माझी ही मागणी तू पूर्ण कर, असा तुकोबारायांच्या पोटातला भाव ते भगवंताच्या समोर व्यक्त करतायत आणि असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकवणे दे हरी. प्रस्तुत आज माऊली महाराजांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त त्यांचा जन्मदिवस आज आहे. अभिष्ट चिंतन करायचं आहे. अजून कोणाचं अभिष्ट चिंतन मी वाचलं. पण हा सुंदर असणारा योग या ठिकाणी जुळून आला आणि त्यापेक्षा तो आमच्या भाग्यानं आम्हाला जुळून आला. महत्वाची गोष्ट. कारण तुका म्हणे मज घडवते यांची सेवा, तरी माझ्या दैवा पारवार, माझ्या त्यांनी दैवाला पारवार नाही. म्हणून सेवा. खरं तर आज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ग्रंथांचं श्रवण झालं ते परमपूजनीय वैकुंठवासी उर्वरी देवकर महाराज यांच्या पुण्यतिथीचा सप्ताह आज सुरू होत आहे आणि त्या सप्ताहामध्ये माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र सांगण्याची सेवा आमच्या वाट्याला होती. पण तरी त्या लोकांना आम्ही सांगून आलो की सप्ताह सुरुवात झालेली आहे, फक्त अजून उद्यापासून मी कथा सांगतो, पण आज मी माऊलींकडे गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी या दिव्य असणाऱ्या सोहळ्यामध्ये भगवंताने आम्हाला सहभागी होण्याचा योग प्राप्त करून दिला. म्हणून भगवंताचे धन्यवाद केलं पाहिजे की देवा तू या संतांची सेवा प्राप्त करून देतो आहे. जसं शुकाचार्यांना श्रीमद भागवतामध्ये राधा शब्द उच्चारला की पुढे बोलता येत नव्हतं, तसं ही सगळी मंडळी आपल्या डोळ्यासमोर आहे. यांचं जीवन आपल्या डोळ्यासमोर आलं तरी सुद्धा हृदय भरून आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी या तुकोबारायांच्या प्रमाणांना सार्थक करून टाकले महाराज. तुकोबारायांची प्रमाण आहेत ते म्हणतात संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढत हा पुण्य धर्म केला. हे प्रमाण खरं कसं असेल हे दाखवण्याकरिता जसं नामदेव महाराज म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी ज्ञानेश्वरीतले, हे जसं आहे की नाही तसं एकतरी प्रमाण अनुभवावं हे जर कोणी म्हणत असेल तर कोणी अनुभवलं असं जर विचारलं असेल तर तुम्ही या दौरेकरांना विचारा, त्यांना तुम्ही पहा. म्हणजे तुम्हाला ते मी अतिशयोक्ती सांगत नाही आणि जास्त त्यांनी बोलून विनाकारण त्यांची स्तुती करून त्यांना त्यांनी अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत नाही. मी वस्तुस्थिती सांगतोय. म्हणून हा महत्वाचा भाव आहे आणि हा भाव सहजासहजी सर्वांना कळण्यासारखा नाही महाराज. ज्यानं खरोखर अंतकरणातून संसार दूर केलेला आहे, जो त्यांनी भगवंताचं चिंतन करण्याकरिता भगवंताचाच झालेला आहे, त्यापेक्षा भगवंताची सेवा करण्याकरिताच सेवक झालेला आहे. माझे शब्द परत लक्षात ठेवा. भगवंताची सेवा करण्याकरताच सेवक झालेला वेगळा
आणि स्वार्थाकरता सेवक झालेला व्यक्ती. म्हणून त्यांनी स्वार्थाकरता सेवा करणारी माणसं जगामध्ये संप्रदायामध्ये फार पाहायला मिळते की ज्याच्यात काहीतरी स्वार्थ आहे. पण ही माणसं अशी आहेत की ज्यांचा स्वतःचा काही स्वार्थ नाही. त्यांना काय स्वार्थ असेल तर भगवंताची सेवा करणं हाच त्यांचा स्वार्थ आहे, बाकी काहीच नाही. सेवेकरताच सेवक झाले. म्हणून सेवेलागी सेवक तुमच्या अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर निळोपराय म्हणतात. सेवेलागी सेवक झालो. पण ही मंडळी सेवेकरताच सेवक झालेली आहेत. जाळो आणि संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसी हे म्हणणारी ही माणसं. आम्ही जरी लोकांच्या समोर कंबर बांधून त्यांनी छाप करून घेत असलो आणि फार वजनात बोलत असलो तरी छातीला हात लावून भगवंताच्या समोर म्हणता येत नाही की जाळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसी. ते म्हणण्याचं धारिष्ट त्यांनी मला सर्वांच्या पोटात येऊ शकत नाही. ते त्याच्याच पोटात येतं ज्यांना आतून बाहेरून त्यांनी संसार नावाच्या गोष्टीला तिलांजलीत दिली आणि फक्त भगवंताचं झालेलं आहे. म्हणून त्यांनी जर पारमार्थिक दृष्टिकोनातून पाहायचं ठरलं तर परमार्थात सगळ्यात उच्च टोक जर काय असेल, परमार्थाचा शेवट जर काय असेल तर तो म्हणजे त्यांनी महाराज मोक्ष प्राप्त करून घेणे, जन्म मरणाची परंपरा संपवून टाकली. पण ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं जे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे ते या सगळ्या लोकांपेक्षा काही वेगळं आहे महाराज. तुम्ही उत्तर प्रदेशात आधी करून त्यांनी कुठे कुठे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जा. तुम्ही ऋषिकेश मध्ये जा, तुम्ही हरिद्वार मध्ये जा, तुम्ही आणखी त्यांनी खाली दक्षिणात जा. या सगळ्या लोकांच्या डोळ्यासमोर एक ध्येय आहे, या सगळ्या लोकांच्या डोळ्यासमोर एक उद्देश आहे आणि तो उद्देश म्हणजे जन्म मरणाची परंपरा संपून टाकली. पण या सगळ्या लोकांच्या विरुद्ध लोकोत्तर असणारा भाव वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळतो. त्यांचा अट्टहास आहे पुन्हा जन्माला येण्याकरिता. आणि देवा जन्माला यायचे परत कशा करता स्पष्ट शब्दात सांगतात. देवा मी परत जन्म घेईन कशा करिता? तुझी चरण सेवा साधावया. काय कराल? हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण, महाद्वारी याच्याकरिता परत जन्माला यायचे. महत्वाची गोष्ट आहे. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, आम्हाला जन्म सुद्धा गोड वाटतो याच्याकरिता. अहो जन्मताना काही वेदना आहेत की नाही? जन्मताना काही दुःख आहे की नाही? आईच्या गर्भात वेदना, जन्मताना वेदना, जन्म झाल्यावर वेदना, जन्मभर वेदना, मरताना पुन्हा वेदना. तरी म्हणता की हे ना मी जन्म कशा काय तुम्हाला असं वाटतं? तुम्हाला भीती वाटत नाही का? ते म्हणले असले भित्रे आम्ही नाही. भिणारी माणसं मुक्त झाली. अजून प्रमाण सांगतो. हे मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, गर्भवासाला भिवून मुनी मुक्त झाले. पण आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. आम्ही विष्णुदास आहोत आणि आम्हाला गर्भवास सुलभ आहे. का बरं? गर्भवासी दुःख नाही येता जाता. का बरं? हृदय असता नाम तुझे, तुझं गोड असणार नाम माझ्या हृदयात असल्या कारणानं मला जन्म मरणाची भीती वाटत नाही. जन्मतानाही त्यांनी दुःख वाटत नाही, मरताना सुद्धा दुःख वाटत नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. ही सगळी प्रमाण तुकोबरायांची तुम्ही पाहून घ्या. या प्रमाणानं जो पाहिलं त्याच्याकडे पाहून जो वाटचाल करेल तो खऱ्या अर्थानं जीवनात उत्तुंग शिखरावर त्यांनी जाईल. हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी आजची जी सेवा आपण सर्वजण या ठिकाणी करतो आहोत या सेवेचा उद्देश हाच आहे की भगवंताची त्यांनी सेवा घडावी, भगवंताचं दास्यत्व घडावं, हा आदर्श जगाच्या समोर त्यांनी दिसावा. वास्तविक पाहता माऊलींच्या मनाविरुद्ध असणारी गोष्ट आहे. हे मला माहिती आहे. त्यांच्या मनाविरुद्ध असणारी गोष्ट आहे. त्यांना या सगळ्या लोकेशनची अजिबात आवश्यकता वाटत नाही. ते म्हणजे काय आम्ही आहोत. आम्हाला असं वाटतं आता कसं दिसू जगा, आमची अशी अवस्था. आणि ते म्हणजे त्यांनी महाराज असे आहेत ना की कोणी कोणाच्याही समोर त्यांनी तो मनुष्य वाकायच्या आधीच वागतात. वाकून त्यांनी त्याला नमस्कार करून मोकळे होतात. मग त्यालाच लाज वाटते, अरे एवढा मोठा माणूस पाया पडतो, घ्या आपण पाया पडून. त्याला वाकायची इच्छा नसते तरी वाकावं लागतं. ही त्यांची अवस्था. म्हणून त्यांनी नारदांचं वर्णन भागवतात केलं म्हणे लोकविग्रह मुक्तस्य नारदस्य अस्थिरस्य. तसं नारदांसारखंच त्यांचं जीवन आहे. जे लोकविग्रह मुक्त आहेत, लोकविग्रहापासून मुक्त राहणारे आहेत आणि पुन्हा अस्थिर आहेत. हे अस्थिर शब्द दोन प्रकाराने भागवतात लावला. अस्थिर म्हणजे जे कधीच स्थिर राहत नाही त्या म्हणायचं अस्थिर.
आता ते कसे काय स्थिर राहतील, त्यांचे दौरे असतात. ते कधी आळंदीला, कधी पंढरपूरला, कधी एकलाबादला जातात, कधी पैठणला जातात. त्यांची सारखी वारी त्यांनी चालूच असते. म्हणून ते अस्थिर आहेत एका अर्थानं, आणि दुसऱ्या अर्थानं अस्थिर सांगण्याचं तात्पर्य असं आहे, अयस्मिन स्थिरः इति अस्थिरः. म्हणजे भगवंतानं विभूती सांगितली. विभूती योग सांगत असताना अक्षराणाम अकारोस्मी असं भगवंतांनी म्हणतो. विभूती सांगत असताना अक्षरांमध्ये मी आहे. भगवान म्हणतो मी अक्षरांमध्ये आहे. म्हणून जर भगवान आहे, जर भगवंताची विभूती आहे, तर त्या च्या ठिकाणी आपण का स्थिर राहू नये. म्हणून अयस्मिन स्थिरः इति अस्थिरः. जे च्या ठिकाणी स्थिर झालेले आहेत त्यांना म्हणायचं अस्थिर. दोन अंगाने अस्थिर आहेत महाराज ही माणसं. एक तर त्यांनी अस्थिर आहेत, भौतिक त्यांनी दृष्टीनं पाहिलं तर कधी एका जागेवर थांबत नाहीत, अस्थिर आहेत. आणि त्यांना अस्थिर राहावं सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. असं म्हणतात सरिता बहती भली साधू चालता भला. सरिता म्हणजे नदी वाहत राहावी आणि साधू चालत राहावा. साधूने एका जागेवर थांबू नये आणि नदीने एका जागेवर थांबू नये. नदी जर एका जागेवर थांबली तर त्याच्यात खांडव होतात आणि जंतू होतात. तसं साधू सुद्धा एका जागेवर थांबू नये, त्यानं प्रवाहित होत राहावं. यम प्रव्रजंतम, सदैव प्रवाहित होणारे ते साधू आहेत महाराज. म्हणून अस्थिर शब्दाचा अर्थ लावत असताना असाय लावून घ्या, आणि अस्थिर शब्दाचा अर्थ लावत असताना भगवंताच्या शब्दानुसार अयस्मिन स्थिर असाय लावून घ्या. जे भगवंताच्या ठिकाणी स्थिर आहे. हे का फिरतायत? काय मिळवायचं म्हणून नाही. हे का फिरतायत? लौकिक प्राप्त करायचं म्हणून नाही. हे का फिरतायत? भगवंताची सेवा घडावी म्हणून. भगवंताची सेवा स्वतःला घडावी आणि त्यांचा आदर्श घेऊन त्यांनी इतरांनी सुद्धा अखंड ती सेवा करत राहावी. हा भाव त्यांनी कोंडाजी बाबांच्या मनातला भाव. म्हणून त्यांनी भगवान असा आहे, ज्याला आपलं करून घ्यायचं त्याला बरोबर आपलं करून घेतो. मी असं ऐकलंय भाऊंच्या मुखातून. म्हणजे बोरीमध्ये जाधव महाराज आहेत की नाही, त्यांच्या मुखातून मी ऐकलं. त्यांनी सांगितलं कोंडाजी बाबांनी कितीतरी ठिकाणी त्यांना असं अपयश आलं. नोकरी करायला गेले, हाताला काय लागायचं, अपयशच यायचं. प्रत्येक ठिकाणी अपयश यायचं. किती वेळा अपयश त्यांनी यावं. हे अपयश येऊन येऊन त्यांनी मनात विचार केला की देवालाच वाटतंय की मला कशात यश येऊ नये. देवालाच वाटतं हे त्यांनी सुरळीत होऊ नये. सारखं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, सारखं होत नाही ही देवाची इच्छा असली पाहिजे. जसं तुकोबरायांचं म्हणतं. तुकोबरायांना त्यांनी एवढे आघात झाले जीवनामध्ये, या सगळ्या आघातांचा विचार करून तुकोबरायांनी ठरवलं, म्हणजे मी एवढं सारखं करण्याचा प्रयत्न करतो, प्रपंच माझा, बायको वाचवण्याचा प्रयत्न केला मेली, मुलगा वाचवण्याचा प्रयत्न केला मेल, संसार त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, दिवाळच निघाला, काहीच हाताला लागलं. अशी दयनीय अवस्था निर्माण झाली. मी सावरण्याचा प्रयत्न करतो तरी सावरलं जात नाही. याचा अर्थ माझ्या देवालाच वाटतं हे सावरू नये. मग आता त्यांनी तो जर त्यांनी हे बिघडवण्याचा प्रयत्न करतो, मी सावरण्याचा का प्रयत्न करू. मी त्याला मदत केली पाहिजे. कशाकरिता? बिघडवण्याकरिता. तुम्ही ऐकतात ना, सर्व महत्वाची गोष्ट सांगतो. आजच झालं तुकोबरायांच्या जीवनात. बिघडवण्याकरिता मदत केली महाराज. म्हणजे काय? पत्नीला उपदेश केला, बायकोला, आणि भरभरून तोंड भरून सांगितलंय, बघ हा प्रपंच काय कोणाच्या कामाचा आहे का? तू याच्या छंदात पडू नकोस. हे बघ वाटून टाक म्हणे सगळ्यांना. असं म्हणल्यानंतर पत्नी त्यांनी तुकोबरायांच्या मनासारखी थोडी एक दिवस वागली. फक्त तुळशी वृंदावनाजवळ बसून तुकोबरायांनी अशा पद्धतीनं उपदेश केला. तिच्या मनात तो भरला आणि भरल्यानंतर सगळ्या लोकांना बोलावून घेतलं आणि सगळं वाटून टाकलं. महिपती महाराजांनी चरित्रात तुकोबरायांच्या असं लिहिलंय की चुलीमधली राख सुद्धा गोसाव्याला देऊन टाकली. चुलीच्या आळ्यातली राख आहे ना, ती सुद्धा गोसाव्याला देऊन टाकली. काहीच ठेवलं नाही. एक लुगडं अंगावरचं फाटकं तुटकं होतं, दुसरं त्यांनी काहीतरी फाटकं गुंडाळून स्नान करायचं, ते फाटकं लुगडं दंड दिलेलं वाळत घातलं होतं, ते सुद्धा ब्राह्मणीला देऊन टाकलं. आता काहीच शिल्लक राहिलं नाही. आणि मग हे कळालं तुकोबरायांच्या पत्नीला. म्हणे सगळं देऊन टाकलं, लुगडं सुद्धा देऊन टाकलं. पोरांनी सांगितलं म्हणे आताच बाबांनी देऊन टाकलं तुकोबरायांनी. असं म्हणल्यावर तिच्या डोक्यातच सनक भरली. ती म्हटली त्या काळ्यामुळे हे सगळं झालं. सगळं देऊन टाकायचं. सगळं देऊन टाकलं, काय करू आता हा प्रश्न मनामध्ये भरला. आणि दगड उचलला, दगड मोठा डोक्यावर घेतला, पांडुरंगाच्या मंदिरात गेली, याच्या पायावरच दगड घातला. तुकोबाराने उपदेश केला होता, फक्त माझ्या भगवंताच्या पायाचं चिंतन कर. म्हणून एक रात्रभर भगवंताच्या पायाचं चिंतन केलं नवऱ्याचं ऐकून. तर माझी अशी अवस्था झाली, काहीच शिल्लक राहिलं नाही. हा काळा त्यातून कितीतरी लोकांच्या संसाराची दानादीन करणार आहे. याच्या पायाचं चिंतन केल्यानं जर एवढी दानादीन लोकांची होत असेल तर ते पायच बिघडवलेले बरे. म्हणून डोक्यावर दगड घेऊन देवाच्या पायावरच घालण्याकरिता निघाली. रुक्माई त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाली. थांबवलं म्हणे, काय करते तुझा संसार त्यांनी उद्ध्वस्त झाला ना, चिंता करू नको, मी तुला त्यांनी साडी चोळी देते. रुक्मिणीनं साडी चोळी दिली आणि पिशवी भरून मोहरा दिल्या सोन्याच्या, आणि कर म्हणे तुझा संसार परत सारखा. परत तिनं संसार सारखा केला. पण तुकोबराय संसारात राहिला.
का सांगायचं मला कशाकरिता? अहो त्यांनी स्वतःहून सगळा संसार दानाधीन करून टाकला. त्या साधूचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. नदीला मोठा पूर आला, साधू नावेत बसला होता. नाव डळमळू लागली, त्याने मोठं वादळ त्याने सुरू झालं, पण नावेत पाणी घुसू लागलं. बाकीचे लोक घाबरले, म्हणजे आपण बुडून आता मरणार. मग सगळे लोक नावेतलं पाणी बाहेर टाकायला लागले. साधू वेगळाच होता. साधूच्या हातात कमंडलू होता. तो त्याने महाराज बाहेरचं पाणी घ्यायचं आणि नावेत टाकायचं. हे सगळे लोक आपलं पाणी बाहेर टाकायचे, तो बाहेरचं पाणी आत टाकायचं. म्हणजे बघा हे बाहुळं, याच्यामुळेच हे बाबा झाले. महत्वाची गोष्ट महत्वाचंच आहे. त्याच्याशिवाय कसं बाबा होता? ज्या वेळेला त्याने ते सगळं झालं, बाहेर पाणी टाकत होते, हे आत टाकत होते. बराच वेळ झाला, वादळ शांत झालं. वादळ शांत झाल्यानंतर थोडंफार पाणी शिल्लक होतं. मग हे बाबा आपलं पाणी भरून बाहेर टाकायला लागले. म्हणजे बघा ते मग त्यांनी उलट करत होते, आता परत असं करायला लागलं. मग झालं काय तुम्हाला नेमकं विचारलंच आहे. ते म्हणले, पहा मगाशी जास्त वादळ होतं ना, असं वाटलं हे नाव माझी बुडणार आहे, पण आपण सगळेजण बुडून मरणार आहोत अशी भगवंताची इच्छा आहे. म्हणून भगवंताच्या इच्छेत इच्छा मिळून मी जगायचं ठरवलंय. देवाला वाटतं आपण बुडावं म्हणून त्याच्यात मदत करीत होतो, नाव बुडावण्याकरता पाणी टाकत होतो. आणि आता वादळ शांत झालं, नाव पलीकडच्या काठाला जायला लागली. मला वाटतं देवाची इच्छा आहे आपण वाचावं, जगावं, म्हणून त्याच्या कार्याकरिता सहकार्य करतो, आतलं पाणी बाहेर टाकतो. हे साधूचं जीवन, हा साधूचा महिमा. हे अशा पद्धतीनं साधूला पाहिलं पाहिजे. त्याचं स्वतःचं जीवन नाही, तो भगवंताच्या इच्छेत इच्छा घालून जगणार आहे. पण बाबांची त्यांनी आठवण जर करायची असेल तर अशीच केली पाहिजे. मग कोंडाजी बाबांनी म्हणून संपूर्ण जीवन भगवंताच्या इच्छेनं जगायचं ठरवलं. आणि म्हणून त्यांच्या जीवनात ते दिव्यत्व पाहायला मिळालं. म्हणून त्यांची असणारी ती दिव्य परंपरा, त्यांची असणारी ती दिव्य साधना आज जरी आपल्या समोर ते डोळ्याला दिसत नसले तरी या सगळ्या लोकांच्या माध्यमातून त्या साधनेच्या रूपाने त्यांनी कोंडाजी बाबाच आपल्या समोर उभे आहेत हे त्यांनी मान्य करायला काहीच हरकत नाही. पण बाबाच आहेत या सगळ्या माध्यमातून, तेच त्यांनी या सगळ्या लोकांच्या रूपाने आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. हे महत्वाचंच आहे. पण या वयोवृद्ध असणाऱ्या लोकांनी, हे आमच्या गावावरून जातात, आमचं ते चास गाव आहे ना, तिथून त्यांनी यांचा दौरा असतो. हे कधी कोणाच्या घरात घुसत नाही. घरामध्ये त्यांनी जायचं काही काम नाही. रस्त्यावर आम्ही त्यांना भेटायला आणि ते जात असताना असं दूर उभं राहून असं वाटतं की यांच्या मागे मागेच चालत राहावं, तेवढा आनंद. त्याचं कारण सांगतो. माझं अंतकरण साक्षी आहे, माझा भगवान साक्षी आहे. मला त्यावेळेला प्रत्यक्ष असा अनुभव की हे त्यांनी पुढे चालतायत आणि जगाचा मालक यांच्या मागे मागे चालतोय. तो यांच्या मागे मागे चालतोय. का बरं? यांचं जीवन असंच आहे महाराज. म्हणून आपण देवाकडे जावं ह्याच्यात काय कौतुक आहे? देवानं आपल्याकडे यावं हे जास्त महत्वाचं आहे. आपण देवाच्या मागे तर चालतो, पण कधीतरी देवानं आपल्या मागे चालावं याच्याकरिता वैभव असावं लागतं. म्हणून त्यांनी महाराज जगातलं काहीच मागितलं नाही, जगातलं काहीच ठेवलं नाही, जगातलं काहीच सांभाळलं नाही. फक्त देव मागितला, देव साठवला आणि देवच जगाच्या समोर सांगितला. याच्यापेक्षा वेगळं जीवनात काही राहिलंच. मग देवमय ज्यांचं जीवन झालं ते प्रत्यक्ष देवच आहेत महाराज. मग त्यांची ही देवते संत निमित्त ह्या प्रतिमाच फक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून त्यांनी हे मूर्तिमंत देवच आहेत आणि ते आपल्याला सापडले. म्हणून आपण ही जी सेवा करतो आहोत ही त्यांनी महाराज खऱ्या अर्थानं देवाचीच सेवा करतो. का बरं त्यांना देवत्व प्राप्त झालं? कारण त्यांच्या जीवनामध्ये दिव्य भाव आहे, तो सेवा भाव आहे, तो दास्यत्वाचा भाव आहे. आपण सगळेजण सेवा करतो भगवंताची. कोणी अन्नदानाची सेवा करतो. आता हा मंडप दिला, ही सेवा नाही का? सप्ताहामध्ये त्यांनी महाराज अन्नदान करणं, काही देणगी देणं, ही सेवा नाही का? सेवा जरी सर्वजण करत असले तरी सुद्धा त्याच्यातही पुन्हा पुढे प्रश्नचिन्ह आहे. आपली सेवा भगवंताच्या जवळ रुजू होते की नाही हे महत्वाचं आहे. सेवा तर आपण करणार आहोत, पण भगवान आपली सेवा स्वीकारतो की नाही हे महत्वाचं आहे. भगवान स्वीकारतो कोणाची सेवा हे लक्षात घेण्यासारखंच आहे. तो त्यांनी सर्वांना सारखं करणार आहे, भोळ्या भाबड्या लोकांना आपलंसं म्हणणार आहे, गोष्ट खरी आहे. पण सगळ्यांची सेवा भगवंतापर्यंत जाऊन पोहोचते असं नाही, ती कुठेतरी अलीकडेच उरून राहते. भगवान आहे माया प्रस्थापित करतो आणि मागणाऱ्या लोकांना त्यांनी महाराज संसार मागणाऱ्या लोकांना बरोबर मायेच्या पडद्यात टाकून जेवढी त्यांची सेवा मोजमाप करून तेवढं त्यांना दान देऊन टाकते आणि त्या दानातच ते मस्त राहतात. पण साधू संतांचं जीवन असं आहे की भगवंताकडे त्या सगळ्या गोष्टी मागायच्या नाही. म्हणून हे जेव्हा समोर येतात त्यावेळेला तो विटेवर उभा असणारा भगवान यांच्याकडे पाहून खाली मान घालतो आणि खाली मान घालून उभा राहतो. देवाला खाली मान घालायची काय आवश्यकता आहे? विश्वंभर बाबा जे त्यांनी विश्वंभर बुवा जे तुकोबरायांची मूळ पुरुष आहेत ते त्यांनी महाराज वारीला जात होते की नाही, त्यांची केवढी सेवा. देवानं त्यांनी पाहावं, तुझ्या कुळात त्यांनी हरिभक्त जन्माला येतील म्हणून सांगितलं आणि सारे हरिभक्त जन्माला आले. तुकोबरायांचे वडील बोलोबा आणि त्या बोलोबाने त्यांनी वारी करावी. 24 वाऱ्या केल्या महाराज. काही देवाजवळ मागितलं
वारीला गेले की देवानं खाली मान घालून उभं राहा म्हणे, देवा तुला झालं काय, तू खाली मान का घालतो म्हणे, एवढं ओझं झालं काय करू, मला भार सहन होत नाही, माझी मान आपोआपच खाली वागते. हा कशाचा भार आहे, हा सेवेचा भार आहे. कशाचा भार आहे, हा दास्यत्वाचा भार आहे. आणि कशी सेवा, कसं दास्यत्वाचं जर म्हणत असाल तर निस्पृह निष्काम असणारी सेवा, कोणत्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता केलेली सेवा, या सेवेचं असणार हे फल आहे. म्हणून तर भगवान त्यांची सेवा स्वीकारतो आहे. म्हणून आपणही सगळ्या लोकांनी या माध्यमातून असा विचार करावा की अशी आपली सेवा घडावी जी भगवंताला रुजू व्हावी, जी त्यांनी महाराज भगवंताच्या पर्यंत जाऊन पोहोचावी, भगवंतानं ती स्वीकारावी आणि स्वीकारून त्या सेवेच्या माध्यमातून भगवान सुखी व्हावा, देव सुखी व्हावा. असं म्हणायला लागल्यावर बाकीचे लोक हसतील मला, ते म्हणतील वेड्या, देवाला काय सुखाची कमी आहे, तो स्वतः सुखरूप आहे म्हणे, सुखरूप आहे साधूजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारे खातो. अहो त्याच्यासारखा सुखरूप तोच आहे हे जरी आपल्याला माहिती आहे तरी गोपिकांना जाऊन विचारा, मग त्या सांगतील शृंगार कशा करता आहात असं जर विचारलं तर आमच्याकडे पाहून आमच्या देवाला सुख वाटावं म्हणून शृंगार करतो आहोत. कशा करता धावपळ करत देवाच्या समोर तुम्ही जात आहात, का तुम्ही गीत गात आहात, आमचे गीत गाण्यानं आमच्या भगवंताला सुख मिळावं म्हणून तत्सुखे सुखेत्वम हे नारदांनी भक्तिसूत्रात लिहिलेलं सूत्र आहे. म्हणून त्याच्या सुखात आपलं सुख मानणं ही सगळ्यात श्रेष्ठ असणारी भक्ती आहे. मग सेवेच्या माध्यमातून काय करायचे, देवाला सुखी करायचे. दास्यत्वाच्या माध्यमातून काय करायचे, देवाला सुखी करायचे. पण यांचं जीवन त्यांनी संतांचं हे देवाला सुखी करण्याकरता आहे, यांचं दास्यत्व आहे हे देवाला सुखी करण्याकरता आहे. म्हणून भगवंतानं ते स्वीकारावं आणि स्वीकारून त्यांनी यांना अखंड आपलं करावं हीच भावना त्यांच्या पोटात आहे. म्हणून त्यांनी निष्काम असणारा जो वारकरी आहे त्याला जर तुम्ही विचारत असाल की बाबा तुमचं जीवन कसं आहे, तुम्ही नेमकं काय करता, तुम्ही रस्त्यानं चालता, आता जरा जास्त उघड करून सांगतो बरं मी तुम्हाला, महत्वाची गोष्ट सांगतो. ही माणसं रस्त्यानं चालतात ना, तुम्हाला काय वाटतं, ही फक्त खांद्यावर पताक घेतात, गळ्यामध्ये त्यांनी असं पताक खोवायला इथं जागा असते, अशी त्यांनी फोन ठेवतात, हातात टाळ घेऊन त्यांनी रामकृष्ण हरी काकडा आदी करून सगळ्या मालिका एवढं सगळं त्यांनी म्हणत जातात, पडशी पताक बरोबर असते, ठेप्यावर जातात, देवाला नमस्कार करतात, प्रदक्षिणा आदी करून करतात, तीर्थस्नान वगैरे करतात, थोडस थांबून घेतात पौर्णिमेपर्यंत, परत प्रवासाला लागतात. एवढंच आपल्याला दिसतं आणि एवढंच आपल्याला कळतं. पण याच्या व्यतिरिक्त काहीतरी करतात हे मात्र कोणी विचाराच्या कक्षेत सुद्धा आणत नाही. याच्यापेक्षा काय वेगळं आहे. आमच्या गावात एक वारकरी येत होते, मारुतीच्या मंदिरात येऊन बसायचे, ते असेच दौऱ्याचे वारकरी होते, पण त्यांचं सारखे दौरे त्यांनी अशा माध्यमातून करत नव्हते, पण फिरत राहायचे वारकरी होते. एक पताक बरोबर होती, एक पडसी बरोबर होती, एक ज्ञानेश्वरी बरोबर होती, पांडुरंगाची एक मूर्ती बरोबर होती, ती त्यांच्याजवळ सदैव. ते त्यांनी बसले की बसल्यानंतर पताक समोर ठेवायची, टाळ आपल्या जवळच त्याच्या समोर ठेवायचा, ज्ञानेश्वरी समोर ठेवायची आणि तो विठोबा उभा करून ठेवायचा आणि त्याच्या समोर त्यांनी बसून त्याचं चिंतन करत राहायचं, त्याचं भजन करत राहायचं. कुठं जेवायला जायचंय, कोणाचं आमंत्रण यायचे, कशाची त्यांनी वाट पाहायची नाही. आपोआप एक माणूस त्यांच्याजवळ कोण ना कोणतरी गावातला जायचा आणि जाऊन विचारायचा, बाबा जेवले गाव, नाही जेवलं, काय व्यवस्था, भगवंताची इच्छा, असं त्यांनी. मग आणू का मी काय, भगवंताची इच्छा. आणि असं म्हटलं की त्याने घरी जायचं आणि त्यांच्याकरता ताट घेऊन यायचं. बाबांनी मला स्वतः सांगितलं, बसले बाबा तुम्ही विचारा त्यांना एकांतात बसल्यानंतर की कुठंच काही सापडत नाही. कोंडाजी बाबांनी सांगितलं एका एकांतात त्यांनी जंगलात मुक्काम होता आणि फार दूर असणारं गाव होतं, जवळजवळ गाव सुद्धा दिसत नव्हतं. म्हणे आता काय करायचं, म्हणे भजन करा. भजन करत राहिल्यानंतर त्यांनी एक जोडीत धावत आली आणि स्वयंपाक घेऊन आली पुन्हा. जेवले का बाबा, म्हणे नाही जेवलं असं. मग स्वयंपाक आणला, म्हणे जेवून घ्या, लगेच ताबडतोब तयारी. म्हणे हे कशाचं फल आहे, हे काय आहे, त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. हे रस्त्यानं चालतात, एक एक पाऊल उचलताना भगवंताचं चिंतन करतात महाराज, दुसरं कोणी चित्तात नाही. यांच्या चित्तात बायको नाही, यांच्या चित्तात मुलगा नाही, यांच्या चित्तात घर नाही, यांच्या चित्तात प्रपंच नाही, यांच्या चित्तात फक्त भगवान आहे, त्याच्या वाचून दुसरं काहीच नाही महाराज. म्हणून त्या देवाला डोक्यावर पाठी घेऊन यांची सेवा करण्याकरता यावं आहे की नाही महाराज. खरं ही वस्तुस्थिती तो त्यांनी सेवा केली. बाबांच्या काळात होऊन गेलं कुठं, ठाकूर माऊलीच्या मंदिरात. ही वस्तुस्थिती आहे की नाही. जगाचा मालक यांची सेवा करतो, केवढी मोठी गोष्ट. का करतो त्याचं कारण सांगतो. अहो अखंड त्याच्या संपर्कात आहे, अखंड संपर्कात आहे. आपल्या हातामध्ये भ्रमणध्वनी आहे, मोबाईल. या मोबाईल मध्ये आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर आपण अखंड संपर्कात राहतो, अखंड.
जी तुमच्या आवडीची व्यक्ती असेल, भाऊ असेल, तुमचा मित्र असेल, कोणी असेल, जरी तुम्ही कार्यक्रमाला आलेले आहात, कीर्तनात येऊन बसलेले आहात, त्यांची आठवण झाल्यानंतर तुम्ही सहजच मोबाईल उचलून पाहणार आणि पाहून एक गुलाबाचं फुल का होईना पण त्याला पाठवून देणार का मी तुझ्या आठवणीत आहे, मी तुझ्या स्मरणात आहे. महत्वाची गोष्ट, एक मिस कॉल का होईना पण त्याला देऊन ठेवणार, मी तुझ्या आठवणीत आहे. प्रिय व्यक्तीच्या संपर्कामध्ये जसे आपण सदैव राहतो तसे हे महात्मे प्रिय व्यक्तीच्या संपर्कात राहतात. त्यांचं प्रिय जर कोण असेल तर ज्यांचा आवडता देव आणि अखंडित प्रेम असे आहे. त्यांचा आवडीचा जर कोण असेल तर देव आहे. म्हणून त्या रस्त्यानं चालण्यामधली मजाच काय वेगळे, हा महत्वाचा भाव. म्हणून वारी फार महत्वाची. पण यावर्षी आपण शंकराचार्यांचा आम्ही 1 तास उशिरा येण्याचं कारण सांगतो. फार शहाणपणा करू नये. बाबांना वाट पाहायला लावली, इथं आल्यावर मला फार वाईट वाटायला लागलं, पण 1 मिनिट सुद्धा वाकडा तिकडा व्हायला गेला नाही. ती शंकराचार्यांची पालखी यावर्षी आळंदीहून पंढरपूरला घेऊन जायची आहे. त्याच्याकरिता संस्थानला देण्याचं जे पत्र टाईप करायचं होतं ते पत्र टाईप करण्यामध्ये वेळ गेला आणि म्हणून आम्हाला यायला 1 तास उशीर झाला. मग पावसही आला, बरं वाटलं. पावसाकडे पाहूनच म्हणलो बाबा आता आधीच मी उशिरा आलेलो आणि तू पण आला, मग लोकांची दैन चांगली होईल की नाही, म्हणून तू जरा थोडा थांब आता असं त्यांनी म्हटल्यावर त्याने बिचाराने आवरून घेतलं. अजून अर्धा तास असंच आवरून राहिलं की झालं काम. महत्वाची गोष्ट. म्हणून असं द्या. सेवा ही मंडळी त्यांनी भगवंताची करतायत ती अशा पद्धतीने करतायत, त्याचं चिंतन करतात. खरा परमार्थ तर हाच आहे. नाठवणी देह पायाचे चिंतन आणि अवसान ते क्षण नाही मध्ये. हे जे भगवंताचं स्मरण आहे हे सोहमबोधाच्या पलीकडचं आहे. तुमच्या लक्षात आलं मी काय सांगतो ते त्याच्या पलीकडचं आहे. जनाबाईला कोणी विचारलं, ती म्हणते सोहम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुळत आला. याचा अर्थ काय सांगायचा? त्याचा अर्थ सांगताना असं सांगायचं, हे बघ, जर आता तू माझ्या समोर आला नाहीस आणि आता जर मला भेटला नाहीस तर मला माझ्या गुरुने सांगितलं तू ब्रह्म आहेस. मग माझ्या स्वतःच्या ब्रह्मस्वरूपाचं मी चिंतन करीत आहे, बस बोंबलं. तुझी माझी काय काय अजिबात घेणं देण्याची अवस्था नाही म्हणे, जाय, मला तुझं काय घेणं देणं नाही. या मुद्द्यावर त्यांनी गेले. मग देवाला काकुळत यावं लागलं. हा भाव मी सांगतोय हा त्याच्या पलीकडचा, आमचा प्रकृती पलीकडील भाव, हा त्याच्या पलीकडचा भाव आहे. तो अलीकडचा नाही, तो पलीकडचा. हे जे साधू संतांचं मत मी तुमच्या समोर सांगतोय, हे वारकऱ्यांचं जे त्यांनी महाराज मत मी तुमचं जीवन मी तुमच्या समोर सांगतो, हे त्याच्या पलीकडचं आहे. म्हणून तर त्याला सेवक व्हावं लागतो. काय सेवक होतो? यावर ही पार्था जो माझ्या भजनी असता तया ते मी माथा मुकुट करी, त्याला मस्तकावर घेऊन नाचतो आणि त्यांची सेवा करतो. म्हणून दास्य करी दासांची, अरे दासांची त्यांनी दास्य करतो. हा भगवंताचा स्वभाव आहे, तो अशा पद्धतीने करतो. म्हणून तर त्यांनी महाराज अविरतपणे अशा पद्धतीची सेवा करत राहतात, जीवनभर अशा पद्धतीची सेवा करतात. काही गोष्टी अशा असतात की जीवनात प्राप्त करून घेतल्यानंतर असं वाटतं की आता मी पावलो, आता मला याच्यानंतर काही मिळवायचं नाही. पण भगवंताची भक्ती मात्र तशी नाही. ती ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाली त्याला त्यांनी अजून आस पोटामध्ये शिल्लक राहते. कशाची? पुन्हा त्याच गोष्टीच्या प्राप्तीची. खादलेची खावे वाटे आणि भेटले भेटे आवडी. खाल्लेलंच परत खावंसं वाटतं आणि भेटलेलं त्यांनी धनाचा कृपणा लोभ जैसा, जसा कृपण मनुष्य धनाची अपेक्षा करतो, धनाकरता वसवस करत त्यांनी फिरत राहतो. आणि तसा त्यांनी महात्मा सुद्धा भगवंताच्या भेटीकरता लाचावलेला असतो. भगवंताच्या प्रेमाकरता लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवे न सोडे ऐसे झाले. मन लाचावलं जातं, त्याची गोडी लागते आणि जीवे न सोडे अशा अवस्थेत निघून जातो. परत परत त्याला ते करत राहावंसं वाटतं. हा त्यातला भाव आहे. म्हणून या साधू संतांना अशी त्यांनी अवस्था प्राप्त झालेली आहे, जी त्यांनी महाराज देव दुर्लभ असणारी अवस्था आहे, जी त्यांनी महाराज सामान्य जीवाला न कळणारी अवस्था आहे. त्या अवस्थेत हे त्यांनी जाऊन पोहोचलेले. त्या अवस्था फक्त तोंडातून उच्चारायचा शब्द नाही, अवस्था हा जीवनात उतरवण्याचा हा शब्द आहे. ही उतरवण्याची भूमिका आहे. अवस्था अवस्था म्हटल्यानंतर त्यांनी मनुष्य अवस्थेत जाईल काय? त्या अवस्थेत जाण्याकरिता त्याला त्या भूमिकेवर आरूढ व्हावं लागेल, मग ती अवस्था त्याच्या अंगी बांधेल. ही डोळसपणाची अवस्था. म्हणून त्यांनी महाराज बोलाचा भात आणि बोलाची गढे या सगळ्या गोष्टीत जमत नाही. म्हणून त्यांना त्यांनी भगवंताचं प्रेम सापडलं. अजून काय हवंय म्हणे? काहीच नाही. काय आस आहे म्हणे? काहीच नाही, फक्त याच गोष्टीची आस आहे की त्या भगवंताचं दास्यत्व व्हावं. म्हणून त्याच मुद्द्याकरता राहतात. हे बघा, तृष्णा आणि तृप्ती दोन गोष्टी आहेत. तृष्णा शब्दाचा अर्थ होतो तहान आणि तृप्ती शब्दाचा अर्थ होतो पूर्णता. तहान लागली की पाणी मनुष्य पितो, पाणी पिल्यानंतर त्याची तहान निघून जाते. दोन गोष्टी दोन टोकाच्या. जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत तृष्णा, आणि पाणी मिळाल्यानंतर तृप्ती. जेव्हा तृप्ती होते तेव्हा तृष्णा नाही, जेव्हा तृष्णा आहे तेव्हा तृप्ती नाही. दोन गोष्टी स्वतंत्र आहेत. पण भगवंताच्या भक्तीत मात्र या दोनही गोष्टी एकाच वेळेला राहतात. महत्वाची गोष्ट परत ऐका मी काय सांगतो, तुमच्या लक्षात येतं ना पण मी काय सांगतो ते.
महत्वाचा मुद्दा सांगतो. तृष्णा आणि तृप्ती. तृष्णा म्हणजे तहान आणि तृप्ती म्हणजे त्यांनी आता पाणी पिऊन झाल्यानंतरची अवस्था. म्हणजे तृप्ती. दोन गोष्टी आहेत. जर तृप्ती झाली असेल तर तहान राहत नाही, आणि जर तहान लागलेली असेल तर तृप्ती नाही. जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत तृप्ती प्राप्त व्हायची नाही. पण भगवंताची भक्ती अशी आहे ज्याच्यामध्ये तृष्णा आणि तृप्ती एकाच वेळेला राहतात. तृप्ती झाली तरी तृष्णा शिल्लक राहते. तृप्त झालेले आहेत, काही शिल्लक राहिलं नाही, कशाचाच प्रतिबंध राहिला नाही. काळ गुलाम झालेला आहे. सलाम करी तुकया घरी रागवत असेल. काळ गुलाम सलाम करी. गुलाम होऊन सलाम करतो काळ. काळ ज्यांच्या समोर वागतोय, अरे ज्यांच्या पायाची धूळ त्यांनी स्वतः भगवान शंकर कपाळाला लावण्याकरिता धावताय. चरणीची रजवंदी शुळ पाणी आणि नाचते कीर्तनी ज्यांची माती. असं त्यांचं सामर्थ्य. भगवान देव इच्छी रज चरणीची माती धावत चालते मागे मागे. म्हणून अशी अवस्था ज्यांची झाली, स्वर्गातले देवता त्यांच्या पायाच्या मातीची अपेक्षा करतात. भगवान शंकरासारखे ज्यांच्या दर्शनाची अपेक्षा करतात. एवढं ज्यांचं मोठं सामर्थ्य आहे, जे त्यांनी तृप्त झालेले आहेत आणि तरी त्यांच्या पोटात तृष्णा आहे, तरी त्यांना आस लागलेलीच आहे. मग सामान्य माणसातून त्यांच्यात काय फरक राहिला? सामान्य माणसाला आस लागली. कोणाकोणाला कशा कशाची असेल, ज्याची त्याची वृत्ती स्वतंत्र आहे. पण जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने आस अंतकरणामध्ये घेऊन फिरतोय. पण यांच्याही चित्तामध्ये आस आहे. आणि कशाची आस आहे? जे मिळालंय तेच त्यांनी परत परत भोगण्याची आस आहे. का? त्याचा वीट येत नाही. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी. पुन्हा पुन्हा त्याचं सेवन करावे अशी आस त्यांच्या पोटात आहे. मग ही जी आस आहे त्यांची, जी सामान्य लोकांच्या समोर सांगितलं तर त्यांना कळत नाही. लोकांना काय कळणार आहे त्यांच्या पोटातला भाव? जोपर्यंत त्या स्थितीत जात नाही, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, आणि तरीच महिमान येईल कळो. जेव्हा स्वतः आपण तसे होतात तेव्हा आपल्याला त्यांची अवस्था कळेल. अशी कशी काय कळेल? म्हणून सामान्य लोकांना कळत नाही, त्यांच्या समोर सांगता येत नाही. आणि सांगणारा त्यांनी जर एखादा अधिकारी जगात असेल तर दुर्लभ आहे. माझे जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया. तोही घाईघाईनं भेटत नाही, कुठेतरी दूर असतो, सापडतच नाही. मग तो दुर्लभ आहे. मग जवळ कोण आहे ज्याच्या समोर अंतकरणातले भाव सांगितले पाहिजे? एकच आहे जवळ, त्याचं नाव आहे भगवान. एकच आहे जवळ, त्याचं नाव आहे पांडुरंग. एकच आहे जवळ, त्याचं नाव आहे श्याम सुंदर. तो जवळ आहे आणि तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. त्याला सर्व काही कळतं. अंतकरणातले भाव ओठांमधूनच प्रगट झाले पाहिजे असं नाही. ते अंतकरणात जरी असतील तरी सुद्धा सहजच भगवंताला कळतात. असा ज्याचा अधिकार आहे असा तो परमात्मा आहे. म्हणून काय करावं? कोणासमोर सांगावा असा भाव त्यांच्या पोटात जेव्हा त्या संतांच्या पोटात निर्माण होतो तेव्हा तोच भाव ते भगवंताच्या समोर व्यक्त करतात. देवाला सांगतात, देवा माझ्या अंतकरणात आस लागली आहे. कशाची आस आहे? तुझ्या सेवेची आस आहे. अखंड त्याने तुझं दास्यत्व करावं अशी आस लागली आहे. मला दिसतंय हे शरीर आहे पंचमहाभूताचं. क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित अति अधम शरीरा. क्षितिजल पावक गगन समीरा. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले शरीर आहे. आणि प्रकृतीच्या नियमानुसार त्याने हे शरीर पडणार आहे एक दिवशी. कोणाचंही असं येथे नाही उरू आले अवतार येर ते पामर जीव किती. जीवाची काय अवस्था त्याने सांगता. अवतार इथे शिल्लक राहण्यास जावं लागतं. हे शरीर त्यांनी पडणारच आहे, कोणाचंही पडणारच आहे. म्हणून नियमानुसार हे जाणारच आहे. याची गात्र त्यांनी अशा पद्धतीने शिथिल होणार आहे. हात पाय कान नाक डोळे त्यांनी महाराज काम करायचे एक वेळेला बंद करणार आहेत. पण भगवंताच्या भजनामध्ये त्याच्यामुळे तुटवडा निर्माण होणार आहे. म्हणून बऱ्याच वेळेला हे भगवंताला विनंती करतात, देवा नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. हे पांडुरंगा माझे गात्र भंगाला जाऊ देऊ नकोस. माझी इंद्रिय त्यांनी अशा पद्धतीनं भंगाला जाऊ देऊ नकोस. का बरं? अरे हे साधन आहे तुझं भजन करण्याचं. हे माझं तोंड तुझं त्यांनी चिंतन करण्याचं साधन आहे. माझा हा कंठ त्यांनी तुझं चिंतन करण्याचं साधन आहे. माझे डोळे तुला पाहण्याचं साधन आहे. माझे कान तुझे गुणांवाद ऐकण्याचं साधन आहे. माझं मन तुझं स्मरण करण्याचं साधन आहे. या महत्वाच्या गोष्टी त्यांनी आहेत. म्हणून यांना शिथिल होऊ देऊ नकोस. ही भंगाला जाऊ देऊ नकोस. सांभाळ. पण कितीही सांभाळले तरी जाणारच आहेत. हा प्रकृतीचा नियम आहे. उपजेते नासे नासिले पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हा प्रकृतीचा नियम, हा सिद्धांत साधू संतांच्या डोळ्यासमोर आहे. काही झालं किती जतन करून ठेवलं तर एक दिवशी जाईल. म्हणून हे जर जाणारच असेल आणि याच्या जाण्यानं जर माझ्या सेवेत अंतर पडत असेल तर काय केलं पाहिजे? म्हणून काय केलं पाहिजे हा विचार मनामध्ये आला आणि एकच उत्तर मिळालं की असंच दुसरं मिळवलं पाहिजे. हे जे शर्ट मी घातलेलं आहे हे कालांतरानं आता जीर्ण होणार आहे. हे जीर्ण होऊन फाटून त्यांनी फेकून देण्याच्या अवस्थेचं होईल. घरी फरशी पुसायच्या कामाला येईल. बरोबर आहे की नाही? हे फाटून फेकून दिल्यानंतर मी काय उघडा फिरणार आहे का?
हे फाटायला लागल्यानंतर मी तोपर्यंत दुसऱ्या शर्टची व्यवस्था करीन. महत्वाची गोष्ट आहे. आणि तो दुसरा घातला की धर्म त्यांनी सामान्य धर्म आहे की नाही शरीर झाकणं, महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही धर्म साजरा करीन. तसंच आहे हे शरीर सुद्धा वस्त्र आहे, हे आत्म्याचं वस्त्र आहे. वासांशी जीर्णानि यथा विहाय, गीता वर्णन करू सांगते, जैसे जीर्ण वस्त्र सांगीजे नूतन विभेजे, तैसे देहांतराते धैजे चैतन्य नाथू. देवा, हे शरीर त्यांनी मिळालंय कशाकरिता? तुझी सेवा करण्याकरिता, तुझं दास्यत्व करण्याकरिता. आणि हे संपून जाणार आहे, मग मी काय करीन? मला तर अजून सेवा करण्याची उर्मी पोटात आहे, तृष्णा तशीच आहे. जरी तृप्ती झाली तरी, जरी तृप्त झालेलं असलो तरी तृष्णा आहे तुझी सेवा करण्याचं, तुझे दास्यत्व करण्याची तृष्णा पोटामध्ये तशीच आहे. मग मी काय करीन? मग त्यांनी पुढचा मुद्दा लक्षात आला, परत जन्माला येईन, परत शरीर धारण करेन, पुन्हा त्यांनी भगवंताच्या सेवेमध्ये रत होईल. म्हणून लोक मोक्ष मागत असतील तुझ्याकडे देवा, आणि तू जरी आलास माझ्या समोर मोक्ष घे म्हणायला, मी तुला स्पष्ट शब्दात सांगतो, मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभच ठेवा, आम्हाला नको तुझा मोक्ष. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, कशा कारणे? आम्हा जन्म घेणे युगायुगी, प्रत्येक युगात आम्हाला जन्म घ्यायचा आहे. म्हणून महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येक युगात जन्म घेऊन यायचं. कशाकरिता जन्म घ्यायचं याचं जर त्यांनी उत्तर विचारत असाल तर तुझं दास्यत्व करण्याकरिता जन्माला यायचं. कारण जगात दुसरं काहीच पुरुषार्थासारखं मला वाटत नाही. मग कशात पुरुषार्थ आहे? तो जो पंढरीचा रान आहे ना, त्याचं दास्यत्व करण्यामध्ये त्यांनी पुरुषार्थ आहे. धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो, आम्ही धन्य जन्माला आलो आणि भगवंताचं दास्यत्व करतो. हा आमच्याजवळ असणारा पुरुषार्थ आहे आणि हाच अतिशय महत्वाचा पुरुषार्थ आहे. पण आम्ही दास झालेलो आहोत खरे, पण या जन्मापुरतेच आहोत. शरीर पडून गेल्यानंतर पुढे कसं दास्यत्व करता येईल? मग काय केलं पाहिजे? म्हणून दुसरं शरीर धारण केलं पाहिजे. आणि दुसरं शरीर धारण करून काय केलं पाहिजे? परत दास्यत्व केलं पाहिजे. कारण तू आमची सेवा स्वीकारलेली आहेस, आम्ही तुझे दास आहोत, तू आमचा स्वीकार केलेला आहे. म्हणून आता तुला त्यांनी नावारूपातून घालवणार नाही. देवा हाती रूप धरविला आकार, नेदू निराकार होऊ त्याचे, आता त्याला निराकार होऊ देणार नाही. मग ती सेवा करण्याकरिता पुन्हा एकदा हे शरीर घेऊन येऊ, म्हणून त्यांनी ही आस अंतकरणात निर्माण झाली आहे. आणि ती आस घेऊन जावं कुणाला आणि सांगावं कुणाला? म्हणून सर्वज्ञ असणारे भगवंताच्या समोर जगद्गुरु तुकोबराय गेले आणि त्याच्या समोर जाऊन बोलायला सुरुवात केली, देवा मी आज तुझ्या समोर एक आस घेऊन आलोय. काय आस आहे? भगवंतांनी टवकारून पाहू लागले, चमकून पाहू लागले. तुकोबराय आस म्हणतात, आशा म्हणतात. तुकोबरांच्या पोटात आस लागली, कशाची आशा निर्माण झाली? असं ज्या वेळेला त्यांनी वाटलं, भगवंतानं विचारलं, सांगा काय आशा आहे तुमच्या पोटामध्ये? एका शब्दात उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या चरणात,
हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. माझ्या पोटात काय अपेक्षा आहे असं जर देवा तुला वाटत असेल तर माझ्या पोटात एकच अपेक्षा आहे. काय? जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास व्हावं ही अपेक्षा आहे. हा जो दास शब्द आहे ना, हा एका भक्तीचं नाव आहे महाराज. हे जे दास म्हणणं आहे हे एका भक्तीचं नाव आहे. श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. दास्य ही भक्ती आहे. दास्य भक्ती करणं सगळ्यात अवघड आहे महाराज. ते सहजासहजी सर्वांना कर. हा दास्यत्व निकट हनुमंते पैकी मनोनी देखिले रामचरण. रामरायांच्या चरणाजवळ हनुमंतरायांना राहता आलं. का राहता आलं? फक्त दास्यत्व केलं म्हणून. दास होणं सोपं. तुम्ही ऐकतात ना सर्व. महत्वाचा मुद्दा सांगतोय. हे पहा, पूर्वीच्या काळामध्ये दास विकले जायचे. आता जसा बैलांचा जर्सी गायांचा बाजार भरतो की नाही, अशी पूर्वीच्या काळात बाजार भरायचे माणसांची. माणसं विकली जायची. बलदंड असणार त्यांनी मनुष्य विक्री करता यायचा आणि तो त्यांनी दास म्हणून स्वीकारला जायचा. माणसं विकत आणायची. एका राजानं त्यांनी काही सेवक विकत घेतले बाजारात. आता ती आणल्यानंतर त्याच्या दरबारात आणून उभं केलं. राजा त्यांनी बसलेला आहे. समोर तो दास आला आणि आल्यानंतर त्यांनी त्या राजाने त्याला विचारलं, काय रे म्हणे तुझं नाव? तो काहीच बोलला नाही. दुसऱ्यांदा परत राजाने दरडा, हे तुझं नाव विचारतोय, सांग तुझं नाव काय? काहीच बोलला नाही. तिसऱ्यांदा राजा रागावला. सेवकांकडेच पाहायला लागला. बाकीच्या म्हणे, बोलत नाही म्हणे, त्याला विचार त्याचं काय नाव आहे. धडवून विचार, काय तुझं नाव आहे? मग तो समोर गेला आणि हात जोडून बोलला, मला महाराज मी दास आहे आणि मला तुम्ही विकत घेतलेला आहे. मला तुम्ही विकत घेतलेला आहे. ज्या अर्थी तुम्ही मला विकत घेतलं मोल देऊन आणि मी तुमचा दास झालेलो आहे, त्या अर्थी आता माझं स्वतःच काहीच नाही. काय असेल ते सगळं तुमचंच आहे. म्हणून मला स्वतःला नाव नाही. मग तुम्ही ठेवाल ते माझं नाव, तुम्ही द्याल ते माझं काम, तुम्ही त्यांनी जसं त्यांनी द्याल ते माझं जीवन. हे महत्वाचे आणि मौलिक शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडले. महत्व याला दास्यत्व म्हणा. हे खरं दास्यत्व. नाही तर आपण म्हणतो आम्ही त्याचे दास, ज्याचा पंढरी वास, असं छाती ठोकपणे सांगायला मोकळ्या होता. हे सगळं जरी आपण छातीला हात लावून सांगत असलो तरी खरं दास्यत्व आपल्या जीवनात आहे का, हे त्यांनी शब्दांनी त्यांनी बोलून दाखवण्यापेक्षा अंतकरणाने बोलून दाखवलं पाहिजे. हे महत्वाची गोष्ट आहे. आणि ते दुसऱ्याला नाही, स्वतःच स्वतःलाच त्यांनी बोलून दाखवलं पाहिजे. कधीतरी एकांतात स्वतःबरोबर बोललं पाहिजे महाराज. आणि बोलून त्यांनी आत्मपरीक्षण करून आपल्याला थोडं तुलनात्मक चिंतनातून त्यांनी महाराज स्वतःला पाहिलं पाहिजे, शोधलं पाहिजे. आणि शोधून त्यांनी विचार केला पाहिजे, मी म्हणतोय खरा लोकांच्या समोर कंबर बांधून की मी भगवंताचा दास आहे, मी हरिभक्तीपरा नाही, पण मी खरंच भगवंताचा भक्त आहे का? तुकोबाराने हे केलं महाराज. म्हणून तर म्हणतात गोडी नाही रस बोलली असायची. म्हणून तर त्यांनी त्यांच्या मुखातून असे शब्द बाहेर पडले, देवा बोलतो खरा पण तशी गोडी तसा रस माझ्या पोटात नाही, तेवढं प्रेम माझ्या पोटात नाही. हे तुकोबारांनी म्हणा. आपण आपलं काय सांगावं? तुकोबारांच्या समोर आपण काय सांगावं? आपलं जीवन तुकोबारांच्या समोर दर्या मी खसखस. दर्या म्हणजे समुद्र, खसखशीचं दाना म्हणजे आपण. महत्वाची गोष्ट आहे, आपलं जीवन तुकोबारांच्या समोर असं आहे. त्यांचं समुद्रासारखं आहे ना आपलं खसखशी सारखं. म्हणून त्यांनी म्हणावं गोडी नाही रस बोललेली यासारखी, नो हे दास खरा परिहा झाला से डांग. हे त्यांनी म्हणावं. आपण काय म्हणावं? आत्मपरीक्षण केल्यानंतर आपण काहीच न बोललेलं बरं. हे महत्वाचं आहे. हा महत्वाचा भाव आहे. म्हणून दास्यत्व जर करायचं असेल तर तेवढं सोपं नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी भक्ती स्वीकारली आणि दास्यत्व भक्ती स्वीकारली. काय दास्यत्व करायचं? दास्यत्व करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? अखंड भगवंताच्या चिंतनात राहून भगवंताची गुणानुवाद गाऊन भगवंताला रिझवून त्याला सुखी करणं, हे त्यांनी दासाचं. दासाचं काय काम असतं? स्वामीची सेवा करणं. कशाकरिता सेवा करणं? त्याला सुखी करण्याकरिता सेवा करणं. दास असेल तो त्यांनी स्वामीचे पाय दाबतो. म्हणजे पाय दुखतात का पाय दाबतो? त्याला सुख लागावं म्हणून. का जेवण आणून देतो? त्याला सुख लागावं म्हणून. का पाणी आणून देतो? त्याला सुख लागावं म्हणून. पावसात चालला तर छत्री धरतो, त्याला सुख लागावं म्हणून. उन्हात चाललं तर डोक्यावर छत धरतो, त्याला सुख लागावं म्हणून. हे दासाचं काम आहे. दास हे काम करत असतो. म्हणून माझ्या जीवनात मला दास्यत्व करायचंय आणि ते दास्यत्व जर काय असेल तर तुझी अशा पद्धतीने सेवा करणं हे मला त्यांनी योग्य वाटतं. म्हणून मी ती सेवा करतोय. का? तो दिलतीच सगळे इंद्रिय त्याच्याकरिता दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. हे त्यांनी महाराज या इंद्रियांच्या माध्यमातून ही इंद्रिय भगवंताच्या दिशेने लावावी आणि या सगळ्या इंद्रियांकडून तपश्चर्या घडावी
आणि भगवंताची सेवा सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून घडावी, हेच खरं दास्यत्व आहे. आणि अशा पद्धतीने हे दास्यत्व जर माझ्या जीवनात आलं तर मला केवढं समाधान करणे वाटतंय. हे माझ्या जीवनात मला प्राप्त झालं, पण हे सगळं झालं खरं, पण आयुष्य भानू मावळायला लागलं ना, मग काय. पण हे दास्यत्व मला कळालंय, ते मी स्वीकारलंय, ते मी करतोय, तू माझ्याकडून सेवा करून घेतोय हे मला जाणवलं. पण असंच पुढे सुद्धा चालत राहावं, याच्याकरिता मला जन्माला यायचंय. आणि एका जन्मात त्यांनी पुन्हा जन्माला येऊन दास्यत्व करायचं असं नाही, जन्मोजन्मी तुझं दास्यत्व करायचं. म्हणजे मोक्षाची दूर दूर पर्यंत कल्पना सुद्धा मनाला स्पर्श करीत, त्या मोक्षाला फार दूर सोडून दिलंय. जन्मोजन्मी शब्द म्हणजे अनेक जन्म त्याच्यात आले, अनेक जन्म. म्हणून हेच व्हावी माझी आस, आणि जन्मोजन्मी तुझा दास. एका जन्मात नाही, जन्मोजन्मी. आम्ही नरकाला घाबरत नाहीत, आम्ही अधोगतीला घाबरत नाहीत, आम्ही पुन्हा जन्माला यायला घाबरत नाहीत, आम्ही गर्भवासाला घाबरत नाहीत, आम्ही संसारातल्या वेदनांना घाबरत नाहीत, आम्ही काळाला घाबरत नाहीत. त्याच्या डोक्यावर पाय देण्याकरिता तयार आहोत. आम्हाला भीती कशाची वाटत नाही, भय नाही जन्म घेताना, भीती वाटत नाही जन्म घेताना. फक्त तुझं दास्यत्व मिळालं तर या सगळ्या गोष्टी आम्ही सहन करायला तयार आहोत. फक्त तुझं दास्यत्व मिळावं देवा, एवढीच इच्छा आहे. ठीक आहे म्हणे, तुम्ही दास्यत्व करायला तयार आहात, मी प्रसन्न आहे, तुम्हाला त्यांनी तुमच्या मनाप्रमाणे सगळं काय द्यायला तयार आहे. हा भाव तुमच्या मनातला मला कळाला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, एका वारकऱ्याच्या पोटात हाच भाव असला पाहिजे महाराज, खरा भाव हाच आहे. हेच त्याच्या पोटात असलं पाहिजे. नसलं तर विचारा कुठे गेले, कुठं माऊली बसले खाली, त्यांना विचारा तुम्ही सांगा मला देवाला काय मागायचं तुम्ही मला सांगा आवर्जून की तुम्ही देवाजवळ काय म्हणणार आहात, तुम्हाला काय म्हणायचं नाही. तुम्हाला मी आधी सांगून बसलोय की तुमच्या चित्तात काय आहे, तुम्ही त्यांनी काय विचार करत आहात, तुम्ही कसे संलग्न देवाबरोबर झालेले आहात. अखंड त्यांनी तुम्ही देवाचं चिंतन करता असं नाही. राम हमारा जप करे हम बैठे आराम, तो राम तुमचं चिंतन करतोय, हाच तुमच्या जीवनातला खरा आराम आहे महाराज. दुसरी कशाची अपेक्षा नाही. जन्मोजन्मी तुझा दास ही अपेक्षा आहे. कसं दास्यत्व करणार, काय करणार, कशा पद्धतीने मला सुखी करणार. म्हणे काय नाही, आम्ही तुझी वारी करणार, पंढरीचा वारकरी होणार, आणि वारी करून त्यांनी अखंड तुझं भजन करणार, हीच तुझी सेवा. तुला सुखी करण्याकरिता तुझं भजन म्हटल्यानं असं आहे, त्याला सवय आहे महाराज. जर कोणी अंतकरणापासून त्याचं भजन म्हणत असलं तर तो त्याच्या पुढे येऊन बसतो आणि बसून भजन ऐकतो. आता आपल्याला दिसत नाही, आपल्याला हे त्यांनी चर्मचक्षु आहेत, यानं दिसणारा परमात्मा नाही. पण तुम्ही सूरदास बाबांचं उदाहरण ऐका. हे सूरदास बाबा एक ताऱ्यावर भजन म्हणायचे, आणि ते भजन त्यांनी सुरू असताना हा श्यामसुंदर, हा जगाचा मालक, बाल रूप धारण करून त्यांच्या समोर हनवटीला हात लावून बसायचा महाराज. त्यांचं भजन ऐकायचं मोठी गोष्ट आहे. बसत होता समोर येऊन आणि त्यांचं भजन त्यांनी ऐकावं. म्हणून तुम्ही जर अंतकरणापासून भगवंताकरताच भगवंताचं भजन करत असाल, माझे शब्द पक्के लक्षात ठेवा. मी जर अंतकरणापासून कंबर बांधून आज खरोखर भगवंताकरताच कीर्तन करतोय, माझा भगवान या कीर्तनात उभा आहे. जरी मला दिसत नसला, तुम्हाला कोणाला दिसत नसला तरी सुद्धा तो या कीर्तनामध्ये त्याला उभंच राहावं लागतं. पण एक ना एक शब्द त्यांनी तो जाणतोय, तो ऐकतोय, या प्रत्येक शब्दाचा तो साक्षीदार आहे. महत्वाचा मुद्दा आहे का, या वातावरणामध्ये शब्द विरघळून जातील कदाचित. शब्द हा आकाशाचा गुण आहे ना, विरघळणारच आहे, तो आकाशात लुप्त होऊन जाईल कदाचित. या सगळ्या लोकांनी ऐकले शब्द, ते ऐकून त्यांनी 2-5 दिवस जर लक्षात राहिले तर राहिले, ते विसरले तर ते मावळून जातील. पण भगवंताच्या कानावर पडलेले शब्द मात्र तो मावळू देत नाही. रोज त्याच्या नावाने बडबड करतोय, रोज वटवट करतोय, वाकडे का देव, वाकडे का नीट देव नाही. म्हणून हे जे म्हणण्याचं तात्पर्य तेच आहे की हा शब्द ना शब्द तो ऐकतोय, त्याला उभं राहावं लागतं, कीर्तनात यावंच लागतं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून माझं भजन हीच माझी सेवा, तुझं भजन करणं, तुला सुखी करणं, हेच माझं दास्यत्व आहे. आणि असं दास्यत्व जर मला कोणत्या माध्यमातून प्राप्त होत असेल तर ती पंढरीची वारी आहे. म्हणून मी पंढरीचा वारकरी झालो पाहिजे. अविरतपणे तुझी सेवा माझ्याकडून घडली पाहिजे. पण आता पण कशाला घातला मध्ये, आधीच उशीर व्हायला लागला, त्याच्यात आणखी तुम्ही पण सांगता. पण कशा करताय ते सांगतो. अरे वारी करण्याचा संकल्प मी करू शकतो देवा, पण वारी पूर्ण करायची की नाही हे मात्र तू ठरवायचं. महत्वाची गोष्ट आहे. वारी करण्याचा, आम्ही आमच्या गडावरून वारीला जातो, बाळनाथ गडावरून 15 वर्ष त्यांनी बाबांच्या बरोबर आम्ही पायी वारी केली. बाबा आहेत ते त्यांनी सांगतील तुम्हाला, आणि सांगितलं सुद्धा त्यांनी त्या कीर्तनामध्ये आळंदीत की त्यांच्या बरोबर त्यांनी. आणि अशी वारी त्यांनी होती की गडावरून बाळनाथ बाबांपासूनच चालायला सुरुवात करायची, मधून घुसायचं नाही दिंडी, तिथून ठिकाणावरून निघायचं आणि पंढरपुरापर्यंत जायचं. फक्त परतीच्या प्रवासाला पायी येत नव्हतं. खोटं कशाला बोलायचं, खरं खरंच सांगितलं पाहिजे. म्हणून त्यांनी महाराज वारी भगवंताची काही कारण असतं, मध्ये आजारी पडल्यामुळं बऱ्याच गोष्टींमुळे त्यांनी ती वारी राहिली. वारी करण्याचा संकल्प नाही असं नाही,
पण वारी काही कारणास्तव करता आली नाही असं आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे त्यांनी महाराज आपण त्यांनी संकल्प करू शकतो पण आपण शेवटाला नेऊ शकतो असं नाही. आपल्याला शेवटाला नेता येत नाही. जर आपण शेवटाला नेऊ म्हटलं तर आपलं सामर्थ्य काय महाराज, आपण अल्पज्ञ आहोत, आपण अल्पशक्तिमान आहोत. हा तो समर्थ आहे, तो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान आहे. महत्वाची गोष्ट आहे. काल आम्ही देहू गावात गेलो. या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं याला भेटायचं त्यांना भेटायचं असं भेटत भेटत माझी त्यांनी अध्यक्ष देहू संस्थांचे माणिक महाराज मोरे त्यांना आम्ही भेटायला गेलो आणि असंच त्यांनी संवाद झाला. आणि संवादात बोलता बोलता त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ते आता 1 महिनाभर भामचंद्रावर जाऊन बसले होते भागवताचं पारायण करीत महादेवाजवळ. अशी त्यांची अवस्था. त्यांच्या मुखातले शब्द मी तुम्हाला सांगतो. काय नाही महाराज, आता काही करायचं राहिलं नाही. फक्त पांडुरंगाला एकच विनंती आहे, देवा माझी वारी चुकू देऊ नकोस. मोठे शब्द आहेत महाराज. जो जातीचा वारकरी आहे, जो निष्ठावंत वारकरी आहे, त्याला याच्यापेक्षा दुसरं काहीच नको. देवा माझी वारी चुकू देऊ नकोस. म्हणून वारी त्यांनी चुकू देऊ नकोस. का बरं? ही वारी फार महत्वाची साधन आहे. हे वारी त्यांनी महाराज वारकऱ्याचं जीवन आहे. म्हणून तर त्यांनी ती वारी कधीच चुकवता कामा नये. त्या वारीच्या माध्यमातूनच त्यांनी, जुने लोक आता सगळ्यांना अभंग म्हणतात ते थोडेच, काही लोक दिंडीच्या मागे चालणारे भोळ्या भाबड्या मावश्या, या पंढरीच्या वाटे माझा पांडुरंग भेटे, असं त्यांनी भजन त्यांनी म्हणायचं. हे काय अभंगात नाही, कशात प्रमाणात नाही, पण या पंढरीच्या वाटे आणि माझा पांडुरंग हे काय आहे? हे तेच आहे महाराज. तो विठोबा तुम्हाला पंढरपुरात गेल्यावर भेटेल असं नाही, तो विठोबा तुम्हाला पंढरीच्या वारीतच भेटेल असं आहे. म्हणून त्यांनी वारकरी होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, अरे काय करावी साधने फळ अवघेची. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी बाकीच्या साधनांपेक्षा श्रेष्ठ साधन वारी हे ठरवलं. म्हणून सुखा लागी करसी तळमळ तरी तू पंढरीशी झाली एक वेळ. हे त्यांनी प्रमाण तुम्ही तुकोबऱ्यांची साधू संतांची पाहून घ्या. म्हणून वारीला प्रधान असणारं स्थान दिलं. वारी करण्याचा संकल्प पोटामध्ये निर्माण केला. त्या माध्यमातून भगवंताचं दास्यत्व करायचं ठरलं. तीच माझी सेवा आहे हे मनानं त्यांनी पक्क धरलं. पण मी स्वतःहून वारी करू शकत नाही, हा पण मध्ये आला. मग काय केलं पाहिजे? मग देवाला सांगितलं पाहिजे, देवा जन्मोजन्मी तुझी सेवा करायची आहे, तुझं दास्यत्व करायचंय, वारी मला करायची, मी वारकरी होणार आहे पंढरीचा, पण माझी वारी चालवण्याची जबाबदारी मात्र माझी नाही, ती तुझी. पण अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज पंढरीचा पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी, देवा माझी वारी चुकू देऊ नकोस. हे महत्वाचं आहे. वारीच फार महत्वाची आहे. वारीच्या वाटूनच काही साधू संत थांबतात महाराज. मग देहू संस्थांचं नाव मी घेतलं ना, तिथं त्यांनी एक बाई बरेच वर्ष सोहळा चालवत होते. बाई होत्या, त्यांचं नाव मला आता आठवत नाही. त्या बाईंनी तो सोहळा इंदुताई असं त्यांचं नाव, त्यांनी तो सोहळा चालवला. आणि दिंडी ज्या वेळेला त्यांनी माऊली तुकोबऱ्यांचा सोहळा ज्या वेळेला त्यांनी पंढरपुरापर्यंत गेला, पंढरपुरात प्रवेश करण्याच्या आदल्या दिवशीच त्यांनी शरीर सोडलं. मोठी गोष्ट आहे. का तर त्यांनी वारीतच शरीर सोडून दिलं. आता पुन्हा त्यांनी वारीला आलो ना, बस परत घरी जायचं कामच ठेवलं. अशी माणसं म्हणून त्यांनी एवढं वारीचं महात्म्य. ते बाकीच्या लोकांना असं सांगायला लागलं की बाकीचे लोक हसतात. हसणाऱ्या लोकांना हे लोक डिमांडही देत नाहीत. मला तुम्ही त्यांना विचारा. हे त्यांनी नामदेव महाराज म्हणतात, गणाने गोत्र सर्व हसतात जगा गेले याचे माणूस पण येणे सांगी लाज गा.
गणगोत्र सारा हसत त्यांनी राहत. तुम्ही मग विचारा डोंगरे माऊलींना, त्यांना जर काही अनुभव तुम्ही विचारले तर तुम्हाला सांगतील ते काय काय गणगोत्र म्हणतात, कसे कसे हसतात. ते म्हणतात हे बावळट. त्यांच्या गळ्यातल्या माळा तुम्ही बघा, त्या अशा कॉलर बाजूला करून जर तुम्हाला दिसल्याच तर तुम्हाला काय बावळट माणूस आहे, एवढ्या मोठ्या माळा गळ्यात घातल्या. तुम्ही काही म्हणा, आमचा स्वयंपाकाचा धंदा, कोणी निंदा कोणी वंदा, अशी त्यांनी आमची अवस्था. लोक काय म्हणतात त्याच्याशी काय घेणं देणं नाही, समाज काय म्हणतो याच्याशी काय घेणं देणं नाही. समाजापाशी आडलं काय म्हणे, खायला कसं काय त्यांनी खाशील, लोकांनी जर नाही खाऊ घातलं तर हे पहा आम्ही काय कोणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो. आम्ही कोणाचं काही खात नाहीत ना, आम्ही भगवंताचं चिंतन करतो, तो भगवान आम्हाला खायला आणून देतो. महत्वाची गोष्ट आहे. मग तो सगळ्यांचं भरण पोषण करतो, अरे सकळ जीवांचा करतो सांभाळ, किंवा पाळतो जगाशी एकलाची किती प्रमाण सांगतो, तो सगळंच करतो आहे. मी कशाकरिता जबाबदारी धारण करू, मी काहीच नाही, मी फक्त त्याचं चिंतन करायचं, त्याची वारी करायची. आणि वारीमध्ये त्यांनी महाराज पंढरीच्या दिव्य आनंद प्राप्त करून घ्यायचा. तर मी फक्त पंढरीचीच वारी या अभंगामधून त्यांनी आपल्याला पाहायला मिळते. हे लोक वारी करतात फक्त पंढरीची नाही, हे आळंदीची वारी करतात, हे पैठणची वारी करतात, हे यदलाबादची वारी करतात, हे त्र्यंबकेश्वरची वारी करतात. विशेष गोष्ट सांगतो, माऊलींबद्दल सांगतो की कधीच ठरून की आता माऊलींचा आमचा संपर्क झाला आणि मग आता माऊली आपल्याला तिथं भेटणार आहेत असं अजिबात नाही. पण या प्रत्येक क्षेत्रात आम्ही वारीला गेलो की माऊलींची आमची भेट आपोआप होती, आपोआप भेट होते. मला कुठे त्र्यंबकेश्वरच्या वारीला गेलो, वारी करून त्यांनी परत फिरलो, माऊली रस्त्यातच दिसले, थांबले थांबा झालं दर्शन. आता देहूच्या वारीला गेलो त्यावेळेस तुम्ही सगळे रस्त्यातच भेटले. त्या दिवशी फार उद्विग्न अवस्था आम्हाला झाली होती. तुकोबारांचं वैकुंठ गमन होतं आणि आम्ही सदैव वैकुंठ गमन सगळ्या लोकांच्या समोर सांगतो. आणि अशी काही माणसं त्यांनी जन्माला आली की ती म्हणतात तुकोबारांचा घात झाला. आणि संप्रदायातल्या एका मोठ्या माणसाच्या मुखातून असे शब्द बाहेर पडले, म्हणजे तुकोबारांचा घात झाला. असं त्यांनी मनस्थिती बिघडली. अरे समाजाला म्हणू दे काय म्हणायचं असेल, ज्याला नजरच नाही, ज्याला कळतच नाही, तो काही म्हणेल, तुम्ही म्हणू नका, तुम्ही का म्हणतात, असं त्यांनी भाव पोटात निर्माण झाला. आणि एवढी उद्विग्नता झाली, आता काय करू, मला माझं परत दुखणं आठवल्यासारखं झालं, एवढं डोकं दुखायला लागलं, आता काय होईल मला, असं मला झालं. पुढं त्यांनी गाडी देहूच्या बाहेर पडल्याबरोबर महाराज मला दिसले. आम्ही गाडी थांबवल्याबरोबर त्यांच्या दर्शनाला माऊली त्यांनी होतेच, डुमरे माऊली. ते म्हणे बघा, म्हणलं चला आमच्याकडे, म्हणजे आमच्याकडे जास्त माणसं आहेत, फक्त महाराजांना घेऊन जा. महाराजांना गाडीत घेऊन आम्ही पुढे निघालो. आणि त्यांच्या बरोबर झालेला रस्त्यातला जो संवाद आहे, तेवढ्या संवादानं त्यांनी महाराज जसं एकदम तापलेल्या कुडीला त्यांनी चंदन जसा शीतळ करतो तापला चंदनाने ओळीतो कुडी, अशी त्यांनी महाराज संत संघाची गोडी आहे की सगळ्याच त्यांनी उद्विग्नतेच्या भावना निघून गेल्या आणि दृढ झाला अंतकरण. ते म्हणले बस, तुम्ही कशाला कोणाचा विचार करत आहात, तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला ज्ञात आहे ना, तुम्हाला विश्वास आहे ना, तुकोबारा सदैव वैकुंठाला गेले, बस या विश्वासावर स्थिर राहा. या सगळ्या गोष्टी करता साक्षीदार आहात म्हणायचे सगळे लोक. आमच्या गाडीत त्यांनी असणारे लोक एकदम शांत झाले, शीतलता जीवनामध्ये प्राप्त झाली. पण हे महात्मे असे आहेत की ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर, ज्यांचा स्पर्श झाल्यानंतर जीवनाला शीतलता प्राप्त होते. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी आणि तैसे तुम्ही जगी संतजन, ही अवस्था त्यांची आहे. पण असू द्या, जगाचा विचार न करता त्यांनी फक्त तुझं अस्तित्व करायचंय. म्हणून पंढरीचा वारकरी वारी चुकवली हरी, काहीच त्यांनी मला करायचं नाही, वारी करायची. का बरं वारीच म्हणतात, का वारीचंच नाव काढलं सांगा. म्हणे ती वारी म्हणजे काय फक्त एकट्यानं चालायची वारी नाही, त्या वारीमध्ये वारकरी भेटते. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. बाकीची सगळी साधनं दूर करून वारीलाच प्राधान्य दिलं. त्याचं कारण एवढंच आहे की त्याच्यामध्ये होतील संतांची या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी, संत भेटतील आणि ते भेटून त्यांनी म्हणत त्यांना पाहिल्यानं समाधान प्राप्त होईल. आपण ते शेवटी त्यांनी समारोपाच्या अभंगात नलगे मुक्ती आणि संपदा, काही लोक धनसंपदा म्हणतात, पण तसं नाही, नलगे मुक्ती आणि संपदा. आणि पुढचा मुद्दा त्यांनी सांगितला संत संग दे, तो संत संघ जीवनाला शीतलता प्राप्त करून देणार आहे, तो संत संघ जीवनामध्ये सुखाचा कल्लोळ प्राप्त करून देणार आहे. म्हणून तर त्यांनी मला संतांची संगती जीवनामध्ये घडेल आणि अखंड प्रेमाचा कल्लोळ अशा पद्धतीने होईल. हीच भावना वारीच्या माध्यमातून त्यांनी माझ्या अंतःकरणामध्ये आहे. सत्संगाची प्राप्ती व्हावी, त्या सत्संगातून त्यांनी तू मला भेटावास आणि तुझी त्यांनी सेवा मला घडावी. पुन्हा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये त्या सत्संगतीचं महत्व सांग. संता संग सर्व काळ, संता संग सर्व नाळ, संत संग सर्व संत संग सर्व प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ.
पंढरीचा वार अखंड प्रेमाचा अखंड पंढरीचा संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. प्रेमाचा कल्लोळ महत्वाची गोष्ट. त्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय मिळतं? प्रेम. कारण त्यांचा विशेष गुण सांगितला, आपणा पारिखे नाही तेथे. त्यांच्याजवळ आपला आणि परक काही नाही. ठरलेल्या नियमाप्रमाणे आता हे बरोबर 6:30च्या दरम्यान आले. पाऊस यायला लागला म्हणजे त्याची बोली 6:30 पर्यंतचीच होती. माझ्या मनातली म्हणलं निदान 6:30 वाजेपर्यंत तरी दम धरायचा. तो आला परत, थोडं थांब 5 मिनिटं झालं समारोप. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून संत संग सर्व काळ. हे संत काय आहेत? त्यांच्या संगतीत गेल्यानंतर आपणा पारखे नाही तेथे. आपलेपणा परकेपणा नाही महाराज. सगळे माणसं सारखेच. प्रत्येकाबरोबर सारखंच बोलते. साहेब आले तरी त्यांच्याबरोबर तसंच बोलते. सामान्य वारकरी कोणी आला, गरीब एखादा मनुष्य आला तरी त्याच्यावर तसंच बोलते. प्रत्येकाबरोबर तेवढ्याच आदरानं बोलतील आणि पुन्हा नकलीपणा करीत नाही. महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर त्यांनी महाराज त्याचे नकलीपणा केल्यासारखं वाटतो. याला त्यांनी सारखं बोलायचं काही स्वार्थापोटी, त्याला सारखं बोलायचं काही स्वार्थापोटी. सरळ असणारं जीवन आहे. सगळ्यांच्या बरोबर अतिशय सहज आणि त्यांनी महाराज प्रेममय वातावरणामध्ये राहतात. कोणत्याही प्रकारची आडकाठी अंतकरणामध्ये नसते. आणि जर बोलायला लागले तर त्यांच्या मुखातून फक्त भगवंताविषयीचेच उद्गार बाहेर पडतात. दुसरं काहीच बोलायला त्यांना आवडत नाही. नवे बोलण्याची नाही, आता देवाविनं काही, ही त्यांची स्वतःची स्थिती. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा की दुसऱ्याला सुद्धा आवर्जून सांगतात की प्रपंचाची विषयी नका वधू मजपाशी. म्हणजे दुसऱ्याला म्हणतात तुम्ही प्रपंचाविषयी बोलू नका आणि मी स्वतः पण प्रपंचाविषयी बोलणार नाही. ते बोलतील देवाविषयी आणि बोलायला लावतील देवाविषयी. त्यांच्या संगतीत गेल्यानंतर देवाचं स्वतंत्र चिंतन करण्याची गरज नाही. अखंड त्यांच्या संगतीत देवाची चिंतनाची अवस्था निर्माण होते. म्हणून अखंड दया तुझी प्रीती मग दे दयाची संगती मग मी कमळापती तुझा बाण्याने कंटाळा. म्हणून देववसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. त्याला वासना म्हणतात महाराज. ज्यांच्या चित्तात अखंड तू वास्तव्य करतोस त्यांची मला संगती घडावी. ही दिव्य असणारी भूमिका महाराजांच्या अंतकरणामध्ये आहे. मग संत संग सर्व काळ का म्हटलं असेल त्याचं कारण एवढंच आहे की त्यांच्या संगतीत गेल्यावर वेगळा देव आठवण्याची गरज पडणार नाही. आता आपण 1-1.5 तास कीर्तनामध्ये आलेलो आहोत, बरोबर आहे की नाही? आणि देवाविषयी तुम्ही सगळेजण ऐकत आहात. असं 1-1.5 तास एका जागेवर बसून भगवंताचं चिंतन घाई आपल्याकडून होतं का? नाही होत. सत्संगात गेल्यानंतर करायचं नाही ठरवलं तरी होतंय की नाही? आपोआप. नाही म्हणलं कान दाबून धरले तरी कानात शब्द जातील. नाही म्हणलं तरी होतंय चिंतन. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून देवा मी कमी पडतो, मी स्वतःहून तुझी सेवा करू शकत नाही, माझं दास्यत्व मोडलं, मग काय करायचं? मग त्या संतांच्या संगतीत जर मी गेलो तर मला त्यांनी तुझ्या सेवेत अंतर पडणार नाही. अखंड तुझी सेवा घडेल. आणि दुसरा मुद्दा आणखी त्यांनी प्लस पॉईंट सांगितला काय की मला अखंड प्रेम प्राप्त होईल. अखंड प्रेमाचा कल्लोळ. एवढा त्यांनी कल्लोळ म्हणजे पुढंच म्हणा. एवढा कल्लोळ त्यांनी, प्रेमाचा कल्लोळ, प्रेममय जीवन. पंढरीची वारी पूर्ण झाली ना महाराज. आणि वारी झाल्यानंतर ज्या दिवशी पाठ फिरवली जाते ना घराच्या दिशेने, त्या दिवशी खरं सांगतो, अंतकरणातलं मला झालेलं सांगतो, महत्वाची गोष्ट सांगतो की वारी झाल्यानंतर एवढ्या सत्संगातून परत संसाराकडे तोंड करून निघायच्या वेळेला जशी त्यांनी महाराज नवरी नांदायला जाते ना आणि तिच्या अंतकरणात वेदना होतात. या सगळ्या प्रपंचाला, या सगळ्या मायबापाला, आईला बहिणीला त्यांनी सोडून जाताना त्यांनी जेवढं अंतकरण व्याकुळ होतं तेवढं पंढरीला सोडून जाताना होतं महाराज. वारकरी परत फिरल्यानंतर एवढं वारकऱ्यालाच होतं असं नाही. अजून गुह्य सांगतो ते देवाला होतं. देव म्हणतो देवगुज सांगे पंढरीशी या रे प्रेम सुख घ्या रे नाम माझे. देव म्हणतो बरं. अजून म्हणतो, अजून काय म्हणतो? तुम्ही जाता तुमच्या गावात हुरहुर वाटे माझ्या जीवा. अरे तुम्ही तुमच्या गावाला जाता, माझ्या जीवाला हुरहुर वाटते. कधी तुम्ही परत याल अशी अवस्था होते. विटेवर उभा राहिला, 2 हात कमरेवर देऊन उभा राहिला. त्याचं कारण एवढंच आहे की वाट पाहण्याची मुद्रा आहे महाराज.
तुम्ही जा घरी तुमच्या सुखे करावा संसार पण न संडावे निवार हे मात्र त्यांनी सोडायचं नाही. तुम्ही जा तुमच्या घरी, माझं काही म्हणणं नाही, पण मला विसरू नका. पुन्हा पुन्हा त्यांनी माझी आठवण करा, माझ्या भेटी करता या, तुमच्याशिवाय आहेच मला कोण. अरे विसरून देवपणा उभा पंढरीचा राणा आणि विटोने निर्गुणा रूप धरले सगुण. निर्गुण रूपाला विसरून त्यांनी सगुण रूप धारण करून विटेवर उभा राहिला. विटून निर्गुणाला कोणाकरिता? माझ्याकरिता मला वाटलं पाहिजे, माझ्याकरिता जसं मला वाटतं तसं सर्वांना वाटलं पाहिजे. देव उभा आहे माझ्याकरिता. ज्या दिवशी पडशी उचलाल त्या उचलतानाच पोटात भाव असला पाहिजे, देवाकडे चाललोय, देवाला भेटायला चाललोय. ही भावना पोटात ठेवून जर पडशी उचलली तर त्या दिवशीपासूनच विचार करा, देव तुमची वाट पाहिजे. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनासे. कधी एकादशी आषाढी, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. तो चक्रपाणी त्याची वाट पाहत. म्हणून ती भावना अशी अंतकरणात असावी. या वारकऱ्यांच्या अंतकरणामध्ये अशीच भावना आहे की माझा देव माझी वाट पाहतोय आणि मला त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. त्याच्याकरिता जातात, सत्संगतीत जातात, प्रेमाचा कल्लोळ अशा पद्धतीने प्राप्त होतो. जगाला अनेक तीर्थ पाहायला मिळत असतील, अनेक साधना करायला मिळत असतील, गंगेत जाऊन त्यांनी लोक त्रिवेणी संगमात स्नान करत असतील, पण आमच्यासारख्या भोळ्या भाबड्यांना जाता येत नाही. म्हणून देवानं आमच्याकरिता तरतूद केली. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. देवानं आमच्याकरिता पंढरी निर्माण केली. द्वारकेला जातात, कोणी आणखी कोणत्या ठिकाणी जातात, आम्हाला तिकडे जाता यायचं नाही. म्हणून आमच्यासारख्या भोळ्या भाबड्यांकरिता भगवंतानं पंढरी निर्माण केली आणि त्या पंढरीमध्ये आम्ही भगवंताला भेटण्याकरिता जातो. असं नातं ज्या वेळेला देवाबरोबर आपलं होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण वारकरी झालो हे म्हणायला काय हरकत. बरोबर आहे की नाही बाबा? हाच महत्वाचा भाव आहे. हे देवाच्या अंतकरणातले भाव आणि हे आपल्या अंतकरणातले भाव, असे भाव दोघांच्या अंतकरणात जेव्हा एक होतील त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण वारकरी झालो. महत्वाची गोष्ट आहे. हे त्यांनी ब्रह्मज्ञानाच्या पलीकडचं बोलतोय. जे त्यांनी सोहमबोधात अडकून पडलेले आहेत, ते शेंबडात अडकलेल्या माशीसारखे जागेवर फडफड करतात. त्यांना त्यांनी फक्त अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीत राहायचंय. अरे द्या सोडून त्यांनी महाराज या सगळ्या बंधनांना तोडून त्यांनी महाराज घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्त आत्मस्थिती सांडविन या भूमिकेत जाऊन तुकोबराय बोलतात. धन्य म्हणवीन इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील भूमिकेत पदार्पण करून गेले. दिव्यानंद प्राप्त करून घेतला, जगाला दिला. म्हणून जगातल्या तीर्थांकडे त्यांनी फिरत बसण्यापेक्षा मला चंद्रभागा मिळाली, मला पुंडलिकासारखा भाऊ मिळाला. माझी बहीणच चंद्रभागा, चंद्रभागा माझी बहीण आहे. पुंडलिक आहे बंधू, पुंडलिक माझा बंधू आहे. माझे मायबाप त्यांनी विटेवरती उभे आहेत, माझी वाट पाहत आहेत. माझी आई वाट पाहते आहे, माझा बाप वाट पाहतोय. बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत माझी वाट पाहतोय. माझी बहीण चंद्रभागा वाट पाहते, माझा भाऊ पुंडलिक वाट पाहतोय. हे विश्व मी तयार केलेलं आहे ब्रह्मज्ञानाच्या पलीकडचं. आणि आता मी निघालेलो आहे बेधुंद होऊन. काय करणार आहात? काय नाही, चंद्रभागेत स्नान करीन आनंदाने आणि त्यांनी भगवंताचं अखंड चिंतन करीन. याच्यापेक्षा वेगळं मला काही नको. उपक्रम करताना त्यांनी म्हणले हेच व्हावी माझी आस. आणि शेवट करताना त्यांनी म्हणतात अभंगाच्या शेवट चंद्रभागे
बोला गोष्ट सांगितली हे चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान हेची व्हावी माझी आस तुका मागे हेची दान दोन गोष्टी हा झाला उपक्रम हेची व्हावी माझी आस आणि उपसंहार काय दान मागितलं काय दान मागितलं चंद्रभागे स्नान करावं संतांचा संग अखंड प्राप्त व्हावा प्रेमाचा कल्लोळ जीवनामध्ये त्यांनी यावा वारी माझी कधीच चुकू नये वारीच्या माध्यमातून पंढरीच्या वारीच्या माध्यमातून माझं दास्य घडावं म्हणून तुझं दास्यत्व घडण्याकरिता जन्मोजन्मी मी परत यावं आणि हे तुझ्या कृपेने घडावं म्हणून माझी आस मी तुझ्या समोर व्यक्त करतो असं आलो आपण आणि असंही गेलो आपण पण अभंगातून त्यांनी महाराज असाही प्रवास करता येतो पण अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे मागणी मागतात देवा की जन्मोजन्म मला तुझी सेवा घडावी आणि तुझं दास्यत्व घडावं याच्यापेक्षा दुसरं काही नको आणि एका वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये याच भावना असाव्या दुसरी भावना नसावी म्हणून त्यांनी आजच्या या कीर्तनामध्ये काय चिंतन मांडावं काही चिंतन अजिबात न करता त्यांनी निघालो फक्त अभंगाचा विचार केला की काय अभंग घ्यावा आणि या अभंगाशिवाय दुसरा अभंग मला दुसरा घ्यावासाच वाटला नाही हा अभंग तेवढा महत्वाचाच आहे दुसरी कशाचीच अपेक्षा नाही फक्त भगवंताच्या वारीची अपेक्षा भगवंताच्या सेवेची त्याच्या दास्यत्वाची अपेक्षा आहे म्हणून त्यांनी माऊलींचं जीवन सर्वांच्या समोर आहे ते त्यांनी महाराज वेगळं मी तुमच्या समोर वर्णन करून सांगण्याची आवश्यकता नाही आपण आणि तुमच्या समोर मी त्यांच्याविषयी दोन शब्द बोलतो असं नाही जिथे जिथे आम्ही कीर्तनाला जातो त्यांची आठवण आली की त्या आठवणीतून त्यांच्याविषयी या सगळ्या तुम्हा सगळ्या लोकांची आठवण आम्हाला जिकडे तिकडे गेल्यावर होते आणि आम्ही तुमची आठवण नक्की काढतो तुमच्या आठवणीने देव आमच्यावर प्रसन्न होतो महत्वाची गोष्ट मला एक मनामध्ये असा भाव धारण केला की मला तुकोबाराने सांगितलं अभंगातल्या प्रमाणावरून ते म्हणले नरस्तुती आणि कथेचा विकरा हे नको दातारा घडो देऊ माणसाची स्तुती करायची नाही कथेची विक्री करायची नाही साधने तरी हेच दोन्ही जरी कोणी साधील परद्रव्य परणारी याचा जरी विकास दुसऱ्याच्या धनाचा दुसऱ्याच्या स्त्रीचा विटाळ धरायचा हे तुकोबारांना कन्या गो आणि कथेचा विकरा हे नको दातारा हे नियम आहेत की नाही हे लिखित नियम आहेत आता बाकीचे भरपूर नियम सांगितले जातात संप्रदायात पण लिखित नियम आहेत कन्या म्हणजे मुलगी गो म्हणजे गोमाता आणि कथा हे विकण्याच्या गोष्टी नाहीत हे लिखित नियम आहेत मला त्या लिखित नियमांमध्ये असा एक नियम आहे की नरस्तुती करू नये म्हणून त्यांनी कीर्ती ते वर्णावी एका विठ्ठलाची आणि स्तुती मानवाची करू नये असं त्यांनी म्हटलं की नाही म्हणून अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या आणि वाचून येते एका पांडुरंगा माणसाची स्तुती करायची काही आवश्यकता नाही म्हणून ती आपण करायचीच नाही हे मनानं पक्क जरी ठरवलेलं असलं तरी सुद्धा तुम्ही म्हणाल आज हा फार कौतुक करतोय यांच्याकडे माणूस म्हणून पाहू नका माणूस पण भांब आहे ते फक्त माणूसपणात आपल्याला दिसतायत महत्वाची गोष्ट आहे
त्यांच्या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्ष परमात्माच क्रीडा करतोय. तो हा विश्वसखा क्रीडेजनी या दिव्य भूमिकेमध्ये ते आहेत. म्हणून परमात्मा त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करून स्वतःचं दिव्यत्व त्यांना देतोय. म्हणून त्यांचं वर्णन, संतांचं वर्णन करावं, भगवंताचं वर्णन करावं आणि त्यापेक्षा दिव्य कर्म करणाऱ्याचं वर्णन करावं. जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये दिव्य कर्म करतो, माणसाचा परिचय त्याच्या त्यांनी कर्मानं होत असतो. तो किती जगला याच्यात त्यांनी महत्व नाही, कोणत्या कुळात जगला हे महत्वाचं नाही, किती ऐश्वर्यात जगला हे महत्व नाही, त्याचं कर्म किती चांगलं हे महत्वाचं आहे. म्हणून कौतुकच जर करायचं असेल, एखाद्याचं वाटलंच तुम्हाला करावं, तर त्याच्या कर्तृत्वाचं करावं, त्याच्या त्या दिव्य कर्माचं कौतुक करावं, हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी ही पथ्य आपल्या जीवनामध्ये पाळली पाहिजेत. म्हणून त्या पथ्यात राहून त्यांनी महाराज त्यांच्या दिव्य असणाऱ्या कर्मांचं कौतुक करतोय की ते आदर्श आहेत आणि त्यांच्यासारखं जीवन आपल्या सर्वांना प्राप्त व्हावं. म्हणून भगवंताकडे त्यांनी मागणी केली पाहिजे. काही ऐसी दशा येल माझे अंगा, चित्त नाठवुनी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये. काही ऐसा पात्र होईल लाभासे, नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल, तुका म्हणे धन्य मानिन संचित, घेईन ते नित्य प्रेम सुख. हे त्यांनी महाराज तुकोबारायांचं वचन आहे. असं माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, मी असा बरोबर करीत राहीन. म्हणून त्यांनी आता थांबणंही महत्वाचं आहे. 6:30लाच थांबणार, तो 6:45 वाजत आले. पण आता आपण थांबणार आहोत. इथे त्यांनी फक्त माऊलींच्याच अभिष्ट चिंतनानिमित्त आपण सर्वजण उपस्थित आहोत असं नाही, तर त्यांच्या मातोश्री, त्यांचं 97 वर्षाचं वय झालेलं आहे. दोन भाऊ आहेत ना, अंबादास आणि माऊली. या दोघांच्या माध्यमातून त्यांनी महाराज त्यांच्या मातोश्रींचं अभिष्ट चिंतन या ठिकाणी होत आहे. माऊलींचाही जन्मदिवस अशा पद्धतीने, त्यांचंही अभिष्ट चिंतन त्यांनी होत आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी मुलांनी मला विशेष, माऊलींच्या मुलांनी परिवाराने मला त्यांनी विशेष गोष्ट सांगितली की दौऱ्यातील सगळी वारकरी मंडळी जमा होणार आहेत. आणि हा खऱ्या अर्थाने या सगळ्याच लोकांना त्यांनी दिलेला सन्मान आहे. फक्त माऊलींचं निमित्त केलं, निमित्त माऊलींचं करून त्यांनी महाराज कोंडाजी बाबांच्या सानिध्यात असणारे, त्यांच्या परंपरेमध्ये त्यांनी दिव्य साधना केली, ही सगळी मंडळी समोर आहेत. या सगळ्या लोकांचाच असणारा हा दिव्य असणारा सन्मान आहे. म्हणून या सर्वांचंच खऱ्या अर्थाने हे अभिष्ट चिंतन आहे. त्याच्यात आपण सर्वजण आज सहभागी झालेलो आहोत. आता तोच त्यांनी सोहळा आपण 2-5 मिनिटांमध्ये या ठिकाणी संपन्न करणार आहोत. भगवान तर कीर्तनामध्ये उभाच आहे. माऊली ज्ञानोबराय तुकोबरायांच्या साक्षीने या सोहळ्यामध्ये पदार्पण करूया. मोठ्या प्रेमानं माऊली ज्ञानोबराय तुकोबरायांचं भजन करूया. कसं हे ज्ञानेश्वर यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्यासाठी